आशीष कच्ची, ये शिलोह असेंबली ऑफ क्राइस्ट चर्च के पास्टर हैं और माइनॉरिटी के सेक्रेटरी भी हैं। और मीरज में इनका बहुत ही सहयोग हमें रहा है। जब जब हमें कोई रुकावटें आई, दिक्कतें आई, तब पास्टर जी का बहुत बड़ा सहयोग न्यू अगापे फेलोशिप को है। और आज एक वचनों का बड़ा सहयोग भी आज उनके द्वारा हमें मिलेगा। ये हमारे सौभाग्य की बात है। इसलिए मैं पास्टर जी को विनती करती हूँ कि वो अपने स्थान पे बैठ जाए और हमें वचनों में चलाए। आगे का समय मैं उनके हाथों में देती हूँ। प्रभूची स्तुती असो पुन्हा एकदा। फिर से एक बार परमेश्वर की स्तुति हो। देवाच्या वचनासाठी या रविवारी तुम्हाला आम्हाला परमेश्वराने एकत्र केलेला आहे। परमेश्वर के वचन के लिए आपको और हमें परमेश्वर ने इकट्ठा किया है। परमेश्वराची मी विशेष आभार मानतो की या मंडळीमध्ये परमेश्वराने मला आणलेलं आहे। विशेष मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ कि परमेश्वर ने इस कलीसिया में मुझे ले आया। तसंच पास्टर संदीप गायकवाड यांचे मी आभार मानतो की त्यांनी या मंडळीमध्ये मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे। वैसे ही पास्टर संदीप गायकवाड़ का भी मैं धन्यवाद देता हूँ कि इस कलीसिया में सेवकाई करने का उन्हें मुझे मौका दिया है। न्यू अगापे मिनिस्ट्री फार सुंदर काम करत आहे। न्यू अगापे मिनिस्ट्री ये बहुत अच्छी रीति से सेवकाई कर रही है। परमेश्वराने जे पाचारण त्यांना केलेलं आहे त्या पाचारणाला शोभेल असं त्यांचं काम चाललेलं आहे। परमेश्वर ने जो बुलाहट उन्हें की है उस बुलाहट को शोभायमान दे वैसे काम वो कर रहे हैं। जेव्हा पास्टरांनी मला या वचनाबद्दल सांगितलं, जब पास्टर ने मुझे इन वचनों के बारे में बताया, मी प्रार्थना करत होतो। मैं प्रार्थना कर रहा था आणि अगापे हा शब्द मला पुन्हा पुन्हा परमेश्वर दाखवत होता। और बार बार अगापे ये शब्द मुझे परमेश्वर दिखा रहा था। प्रियानो अगापे, प्रियो अगापे हा शब्द ये शब्द पौलानी नव्या करारामध्ये वापरलेला आहे। पौलुस ने नए नियम में उसका उपयोग किया। जेव्हा मी नव्या कराराचा अभ्यास करतो, जब मैं नए नियम की पढ़ाई करता हूँ, आम्हाला पाहायला मिळतं हमें देखने के लिए मिलता है की ग्रीक भाषेमध्ये, ग्रीक भाषा में प्रीतीला प्रेम को 4 प्रकारे वापरलेला आहे। 4 प्रकारे उपयोग किया है। 4 शब्द ग्रीक मध्ये आम्हाला प्रीतीला आढळतात। प्रेम के लिए 4 शब्द हमें ग्रीक भाषा में मिलते हैं। त्यामधला एक आहे इरोस, उसमें से एक शब्द है इरोस, जो आम्हाला जुन्या करारामध्ये सापडत नाही, जो हमें पुराने नियम में नहीं मिलता, कारण हे वासनिक प्रेम आहे। क्योंकि ये वासना का प्रेम है। आणि जेव्हा आम्ही ग्रीक संस्कृतीचा अभ्यास करतो, और जब हम ग्रीक संस्कृति की पढ़ाई करते हैं, ही ग्रीक समाजमध्ये, ग्रीक समाज में वासनिक प्रेम निकृष्ट दर्जाला गेलेलं आम्हाला आढळतं। और वासनिक प्रेम एक बहुत ही नीचे स्थान पे गया हुआ हमें दिखता है। आणि म्हणून परमेश्वराला अशा प्रेमाचा तिटकारा आहे। इसलिए परमेश्वर ऐसे प्रेम का घृणा करता है। दुसरा एक शब्द आम्हाला पाहायला मिळतो, दूसरा एक शब्द हमें देखने के लिए मिलता है फिलियो। फिलियो। आणि हा शब्द और ये शब्द जो है योहानाने त्याच्या पत्रामध्ये वापरलेला आम्हाला यूहन्ना ने उसके पत्र में उपयोग किया, ये हमें दिखता है। या शब्दाचा अर्थ ममताळू प्रेम। इस शब्द का अर्थ है ममता और प्रेम, मैत्रीपूर्ण प्रेम, दोस्ती के साथ प्रेम, आपुलकीचं प्रेम, अपनाहट का प्रेम। तिसरा एक शब्द ग्रीक मध्ये आहे प्रीतीला, ग्रीक में और एक तीसरा शब्द है प्रेम को, स्टॉर्ज। स्टॉर्ज। हे नैसर्गिक भावनेचं प्रेम आहे। ये नैसर्गिक भावना प्रकट करने वाला पती प्रेम है। पत्नीचं प्रेम, पति पत्नी का प्रेम, बापाचं मुलाचं प्रेम, और बाप बेटे का प्रेम, अंतःकरणातील प्रिय व्यक्ती संबंधाने वाटणारं प्रेम, जो हमारे नजदीकी लोग होते हैं, प्रिय लोग होते हैं, उनके लिए अपने हृदय में लगने वाला प्रेम। पण जेव्हा आम्ही अगापे या शब्दाकडे येतो, लेकिन जब हम अगापे इस शब्द के ओर आते हैं, पाऊल जेव्हा त्याचे पत्र लिहित होता, पौल जिस समय उसकी पत्रियां लिख रहा आणि था, जेव्हा तो प्रीती संदर्भात लिहित होता, और जब वो प्रीति के बारे में लिख रहा था, आणि तो हे शब्द बघत होता, और वो एक शब्द देखता था, तो देवाच्या प्रीतीला ते शब्द त्याला सापडत नव्हते। परमेश्वर के प्रीति के बारे में उसे कोई भी शब्द नहीं मिल रहा था। आणि म्हणून त्यानं तो शब्द इन्व्हेंट केला, त्यानं तो तयार केला, अगापे। उसने वो शब्द रचा, अगापे ये शब्द उसने रचा। हे
देवाचं प्रेम आहे, ये परमेश्वर का प्रेम है, हे दैवी प्रेम आहे, ये परमेश्वर का प्रेम है, हे निस्वार्थ प्रेम आहे. इसमें कोई भी स्वार्थ नहीं. आणि म्हणून पाऊल इसलिए पौलुस जेव्हा ह्या प्रेमाबद्दल बोलतो, जब इस प्रेम के बारे में बताता है, पहिले कोरिन्थियाचा 13वा अध्याय पहले कुरिन्थियों का 13 अध्याय 4 पासून 8 मध्ये तो त्या प्रीतीबद्दल सांगत और 4 से लेकर 8 तक वो वही प्रेम के बारे में बताता है. तो म्हणतो प्रीती सहनशील आहे, वो कहता है कि प्रेम सहनशील है, प्रीती परोपकारी और वो आहे, कहता है कि प्रेम दूसरों पर उपकार करता है, प्रीती हेवा करत और नाही, वो कहता है कि प्रीति हेवा नहीं करती, प्रीती बड़ाई मारत नाही, प्रीति बड़ाई नहीं करती, प्रीती फुगत नाही, प्रेम फुलता नहीं, प्रीती गैरशिस्त वागत नाही, प्रीति अनरीति से नहीं चलती, प्रीती व्यर्थ पाहत नाही, प्रीति व्यर्थता नहीं देखती, प्रीती चिडत नाही, प्रेम चिढ़ता नहीं, प्रीती उपकार स्मरत नाही, प्रीति दूसरे का उपकार सहन करती है, ती प्रीती अनिश्चित आनंद मानत नाही, और दुष्टाई में प्रेम आनंद नहीं ती मनाता, प्रीती सत्य संबंधी आनंद मानते, और सच्चाई के बारे में ही प्रेम आनंद ती मनाता है, प्रीती सर्व काही सहन करते, और प्रेम सब कुछ सहन करता है, प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, प्रेम सब कुछ सत्य मानने के लिए बना रहता है, प्रीती सर्वांची आशा धरते, प्रीति सभी की आशा रखता है, प्रीती सर्व संबंधींनी धीर धरते, प्रेम सभी के बारों में धीरज धरता है, प्रीती कधी अंतर देत नाही. प्रेम कभी टलता नहीं. किती सुंदर पाऊल या प्रीतीबद्दल सांगत आहे. कितने सुंदर प्रेम के बारे में पौलुस तो यहाँ बताता म्हणतो है. प्रीती कधीच आम्हाला अंतर देत नाही. वो कहता है कि प्रेम कभी भी नहीं टलता. ही देवाची प्रीती आहे प्रियानो. यही परमेश्वर का प्रेम है. तो आम्हाला कधीच अंतर देत वो नाही. हमें कभी भी नहीं वो हमसे कभी भी दूर नहीं जाता. देवाची प्रीती परमेश्वर की प्रीति आम्हाला उत्पत्ती पासून हमें उत्पत्ति से लेकर आजपर्यंत पाहायला मिळत आहे. आज तक देखने के लिए मिलती है. देव प्रीती आहे परमेश्वर प्रेम है आणि तो सार्वकालिक प्रीती आमच्यावर करत आहे. और वो अनंत काल का प्रेम हम पर करता योहान है. 3:16 म्हणतो की देव प्रीती आहे. यूहन्ना 3:16 कहता है कि परमेश्वर प्रेम है. जेव्हा आम्ही जुन्या करारामध्ये येतो, जब हम पुराने नियम में आते हैं, जुन्या करारामध्ये पुराने नियम में परमेश्वरानं त्याच्या भाषेमध्ये, परमेश्वर ने उसकी भाषा में, हिब्रू भाषेमध्ये इब्री भाषा में तोरा लिहिलेला आहे. तोरा लिखा है. परमेश्वरानं मोशेला प्रगट केलं परमेश्वर ने मूसा को प्रकट किया आणि मोशेने हे 5 पुस्तकं लिहिली. और मूसा ने ये 5 किताबें लिखी. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराच्या प्रीतीबद्दल विचार करतो, जब हम परमेश्वर के प्रेम के बारे में जेव्हा सोचते नव्या हैं, करारात आम्हाला आगापे हा देवाच्या प्रीती संदर्भात शब्द सापडतो, जब नए नियम में अगापे ये परमेश्वर के बारे में शब्द हमें मिलता पण है, जेव्हा आम्ही हिब्रू भाषेचा अभ्यास लेकिन करतो, जब हिब्री भाषा का हम हिब्री भाषा आम्हाला में पढ़ते हैं, हिब्रू शब्द सापडतो हमें हिब्री शब्द मिलता है आहवा. आहवा. आणि हिब्रू जे शब्द आहे त्यामध्ये फार महत्वाचं आहे की परमेश्वर त्या शब्दाद्वारे आमच्याशी बोलत आहे. और हिब्रू में बहुत ही महत्वपूर्ण ये शब्द है कि परमेश्वर हमारे साथ बात करता है. हिब्रू भाषा ही देवाची भाषा आहे. हिब्रू भाषा ये परमेश्वर की भाषा या है. हिब्रू भाषेचा जेव्हा अभ्यास करतो आम्हाला परमेश्वराचं अंतःकरण समजतं. और इस हिब्रू भाषा का जब हम पढ़ाई करते हैं तो परमेश्वर का हृदय हमें समझ में आता है. जेव्हा आम्ही हिब्रू भाषेचा अभ्यास करतो आम्हाला समजतं की जेव्हा आम्ही एकाच्या शब्दाचा अभ्यास करतो तर या तोरामध्ये जेव्हा तो शब्द पहिल्यांदा परमेश्वर घालत आहे तो त्या शब्दाचा खरा अर्थ आम्हाला सांगत असतो. तोरा इन किताबों में परमेश्वर का प्रेम के बारे में जब हम पढ़ाई करते हैं तब हमें समझ में आता है कि परमेश्वर हमसे कितना प्रेम करता है. जेव्हा आम्ही ह्या शब्दांचा अभ्यास करतो, जब हम इन शब्दों की पढ़ाई करते हैं, बिब्लिकल हिब्रू शिकत असताना बिब्लिकल इब्रानी सीखते समय आम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हमें ये ध्यान में रखना बहुत की जेव्हा महत्वपूर्ण आम्ही एका है. शब्दाचा अभ्यास करतो, जब हम किसी शब्द की पढ़ाई करते जेव्हा हैं, या शब्दाचा आम्हाला अर्थ पाहिजे असेल जब हमें कुछ शब्दों का अर्थ चाहिए होता हो, तर आम्ही तो पहिल्यांदा तोरामध्ये कुठं लिहिलेला आहे ते आम्ही शोधणं तो गरजेचं आहे. पहला तोरा इन किताबों में कहाँ लिखा है वो ढूंढना बहुत ही आणि महत्वपूर्ण जेव्हा है. आम्ही तो शोधतो जब हम वो ढूंढते हैं तेव्हा मला समजतं की परमेश्वर त्या शब्दाबद्दल आम्हाला काय सांगत आहे. तब हमें समझ में आता है कि
उस शब्द के द्वारा परमेश्वर हमें क्या बताना चाहता जेव्हा है। आम्ही देवाच्या प्रीतीचा अभ्यास करतो, जब हम परमेश्वर के प्रेम की पढ़ाई करते हैं, जेव्हा आवा हा जो शब्द आहे हिब्रू भाषेमध्ये प्रीतीसाठी, और आवा ये शब्द जब प्रेम के लिए इब्रानी भाषा में बाइबल में है, तो काय आहे हे जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न वो करतो, शब्द क्या है ये जब ढूंढने का हम प्रयास करते हैं, आम्हाला पहिला रेफरन्स हमें पहला संदर्भ आम्हाला उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतो. हमें उत्पत्ति की किताब 22 अध्याय और दूसरे वचन में दिखने के हम देखते हैं। या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, यहाँ पे हमें देखने के लिए मिलता है, देव म्हणाला, परमेश्वर ने कहा, तुझा पुत्र, तेरा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र, तेरा इकलौता पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक, तेरा इकलौता प्रिय इसहाक, याला घेऊन इसे लेकर मोरिया देशात जा मोरिया के देश में जा, आणि मी तुला सांगेन और मैं तुझे बताऊं त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. उस पहाड़ पर उसका बलिदान कर। आणि इथं जो तो म्हणते तुझा एकुलता एक प्रिय इसाक, यहाँ पे परमेश्वर जो कहता है कि तेरा इकलौता प्रिय इसहाक, जेव्हा इथं प्रिय हा शब्द पाहायला मिळतो, जहाँ जहाँ यहाँ पे प्रिय शब्द देखने तिथं को हा मिलता है, आव्हा हा शब्द आम्हाला पहिल्यांदा आढळतो. वहाँ आवा ये शब्द हमें पहली बार मिलता है। आम्हाला या ठिकाणी ही कथा माहित आहे, हमें यहाँ पे ये कथा पता है, आम्हाला माहित आहे की अब्रामाला परमेश्वरानं इसाकाचं अर्पण करण्यासाठी सांगितलं हमें होतं, पता है कि यहोवा को परमेश्वर ने इसहाक का बलिदान करने के लिए पण बताया था, परमेश्वर त्याला तसं करू देत नाही. लेकिन परमेश्वर उसे वैसे करने के लिए नहीं देता। जेव्हा मी या घटनेचा अभ्यास करतो, जब ये सारी घटना की मैं पढ़ाई करता हूँ, जेव्हा मी या घटनेकडे पाहतो, जब ये बातें हुई उसकी ओर मैं देखता हूँ, तेव्हा आम्हाला समजते की तब हमें समझ में आता है कि ही घटना ख्रिस्ताची भविष्यवाणी आहे. ये घटना मसीह की भविष्यवाणी है। प्रेमळ स्वर्गीय पिता प्रेम प्रेम स्वर्गीय पिता आपल्या एकुलत्या एका पुत्राला अपने इकलौते बेटे को आमच्या पापांसाठी वेदीवर अर्पण करणार आहे. हमारे पापों के लिए वेदी पर बलिदान कर आणि देगा। म्हणून प्रीती हा शब्द पहिल्यांदा इसलिए प्रेम ये शब्द पहली बार त्याच्या पुत्राच्या वेदीवरील मरणासंदर्भात वापरलेला आहे. उसके बेटे के मरने के बारे में वेदी पे ही दर्शाया गया। योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, यूहन्ना 3:16 कहता है कि जगत पर परमेश्वर ने प्रेम किया, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. उसने अपने इकलौते बेटे को दे दिया। प्रियानो, ही प्रीती आहे देवाची. पर प्रियो लोगों, ये परमेश्वर की प्रेम है। देवाच्या प्रीतीचं सर्वात महान प्रकटीकरण परमेश्वर के सबसे महान प्रेम का प्रकटीकरण आम्हाला वधस्तंभावर पाहायला मिळतं. हमें क्रूस पर देखने के लिए मिलता है। प्रियानो, जेव्हा आदामानं पाप केलं, प्रियो जब आदम ने पाप किया, जेव्हा लुसिफरानं पाप केलं, जब लूसीफर ने पाप किया, परमेश्वराला कुठल्याही गोष्टीचं आश्चर्य झालेलं नाही. परमेश्वर किसी भी बातों से अचंभित नहीं हुआ। प्रियानो, परमेश्वराच्या योजना परमेश्वर की योजनाएं हे जगाच्या स्थापनेपूर्वीच योजलेल्या आहेत. ये संसार के उत्पत्ति से पहले ही लिखी गई है। प्रियानो, परमेश्वर सर्वज्ञानी परमेश्वर आहे. परमेश्वर सब जानने वाला परमेश्वर तो है। परमेश्वर सर्व सत्ताधारी वो परमेश्वर आहे. परमेश्वर सारी सत्ता का अधिकारी आमचा है। परमेश्वर सार्वकालिक परमेश्वर आहे. हमारा परमेश्वर अनंत काल का परमेश्वर परमेश्वर है। काळान आज आणि युगानुयुग सारखा और आहे. परमेश्वर कल आज और युगानुग एक सा है। आणि म्हणून और इसीलिए परमेश्वराने येशू ख्रिस्ताला इसलिए परमेश्वर ने यीशु मसीह को जगाच्या स्थापनेपूर्वीच कोकरा म्हणून घोषित केलेला आहे. संसार को बनाने से पहले ही उसने मेमना करके घोषणा कर दिया है। प्रेषित प्रकटीकरणाचा 13वा अध्याय आणि 8वं वचन आम्हाला सांगतं, प्रकाशित वाक्य इसका 13 अध्याय और 8 वचन हमें बताता है, ज्या कोणाची नावे जिस किसी के नाम जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, जिस किसी के नाम संसार के पहले जीवन की किताब में कोकरे के पहले लिखी गई नहीं, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. ऐसे पृथ्वी पर रहने वाले हर एक व्यक्ति उस दुष्ट को दंडवत करेंगे। प्रियानो, आज तुम्ही आणि आम्ही कुणाची आराधना करत आहोत? प्रियो, आज आप और मैं किसकी आराधना कर रहे तुम्ही हैं? आणि आम्ही कोणत्या मंडळीचा भाग आहोत? आप और मैं किस कलीसिया का हिस्सा हो? प्रियानो, ही ख्रिस्ताची मंडळी आहे. ये मसीह की कलीसिया है। त्यानं त्या रक्ताने विकत घेतलेली मंडळी आहे. उसने अपने लहू से मोल ली हुई वो कलीसिया है। जर आमचे त्या वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात जर आमची नावं नसतील, और उस मारे गए मेमने की किताब में हमारा नाम नहीं होंगे उस जीवन की किताब में,
प्रियानो आम्ही नाशाकडे जाणार आहोत. हम नाश की ओर बढ़ेंगे. प्रियानो आज आम्ही विचार करूया, प्रियो आज हम सोचेंगे आम्ही त्या परमेश्वराची आराधना करत आहोत का? हम उस परमेश्वर की आराधना कर रहे हैं क्या? जी प्रीती त्यानं आमच्यावर केलेली आहे, जो प्रेम उसने हम पर किया, आज आम्ही त्या प्रीतीला प्रतिसाद आम्ही कसा देत आहोत? उस प्रीति को हम कैसे प्रतिसाद देते हैं? प्रियानो जेव्हा आम्ही उत्पत्तीमध्ये जातो प्रियो जब हम उत्पत्ति में जाते हैं, आणि जेव्हा आदामानं पाप केलं, जब आदम ने पाप किया आम्हाला पाहायला मिळतं की त्या पापाचा परिणाम काय झालेला आहे. और उस पाप का परिणाम क्या हुआ ये हमें देखने के लिए मिलता है. प्रियानो पापाचे 2 परिणाम आम्हाला प्रामुख्याने 3ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. पापों के 2 परिणाम हमें तीसरे अध्याय में देखने के लिए मिलते हैं. पहला परिणाम है आम्हाला पाहायला मिळतो की ते नग्न झाले. और वो नग्न हुए, ये पहला परिणाम हमें देखने के लिए मिलता है. दुसरी गोष्ट, दूसरी बात, पापाचा परिणाम असा झाला पाप का परिणाम ऐसे की हुआ मरण त्यांच्या जीवनात आले. और मृत्यु उनके जीवन में आया. पापाचं वेतन मरण आहे. पाप की मजदूरी मृत्यु है. 2 दूसरा परिणाम, 2 परिणाम, ते नग्न झाले, वो नग्न हुए, त्यांच्या जीवनात मरण आलं. उनके जीवन में मृत्यु आई. पण प्रियानं देव प्रीती आहे. लेकिन प्रियो परमेश्वर प्रेम है. परमेश्वराने त्यांची नग्नता जाणली. परमेश्वर ने उनके नंगेपन को देखा. त्या एदेन बागेमध्ये त्याने तो कोकरा वधला उस एदेन की वाटिका में उस मेमने को उसने मारा आणि त्याचे चर्म वस्त्र त्यांना घातले. और उसके कातड़ी से उसको वस्त्र पहनाए. ही देवाची प्रीती आहे. यही परमेश्वर का प्रेम है. पापाचं वेतन मरण आहे. पाप की मजदूरी दुसरा मृत्यु है. परिणाम त्यांच्या जीवनात मरण आलेलं. दूसरा परिणाम उनके जीवन में मृत्यु आई. आणि जर त्यांना मरायचं नसेल और उनको यदि मरना नहीं हो तर दुसरा कोणीतरी मरणं गरजेचं तो आहे. दूसरा कोई मरना आवश्यक है. आणि त्या एदेन मध्ये कोकरा मरण पावला. और इस एदेन की वाटिका में मेमना मर गया. प्रियानो जेव्हा आम्ही जुन्या कराराचा अभ्यास करतो, प्रियो जब हम पुराने नियम की पढ़ाई करते हैं, ती ख्रिस्ताची छाया आहे. वो मसीह की छाया है. जुन्या करारातील कोकरा हा येणाऱ्या ख्रिस्ताची छाया आहे. पुराने नियम का मेमना ये आने वाले नए नियम के मेमने की छाया है. जेव्हा आम्ही नव्या करारामध्ये येतो जब हम नए नियम में आते हैं आणि आम्ही ते गीत गातो, प्रीती आली देह धरुनी आम्हा ताराया. और हम वो उस गीत को गाते हैं कि प्रेम आया देह को अस्वीकार को हमें उद्धार करने के लिए. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. उसने हमारे बीच में वस्ती की. काळाची पूर्णता झाल्यावर येशू ख्रिस्त या भूतलावर आला. और जगत की समाप्ति होने पर यीशु मसीह इस संसार पर आया. बपतिस्मा करणारा योहान येशू ख्रिस्ताकडे बघून म्हणतो, बपतिस्मा करने वाला यूहन्ना यीशु की ओर देखता पहा हा है. जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. देखो ये संसार के पाप को लेने वाला परमेश्वर का मेमना है. ज्याने या भूतलावर शुद्ध जीवन जगलं, जिसने इस पृथ्वी पर शुद्ध जीवन जिया, परिपूर्ण जीवन जगलं, परिपूर्ण रीति से जीवन जिया, त्याला पारखण्यात आलं, उसे जांचा गया. तरी त्याच्या ठाई कोणताही अधर्म आढळला नाही. फिर भी उसके भीतर कोई भी दुष्टता अधर्म नहीं मिला. जुन्या करारामध्ये कोकरा हा निर्दोष असणं गरजेचं होतं. पुराने नियम में मेमना ये निर्दोष रहना बहुत महत्वपूर्ण आणि था. म्हणून येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यात आली. इसलिए यीशु को जांचा गया, त्याला तपासण्यात आलं उसे जांचा गया. आणि मग तो वधस्तंभावर मरण पावला. और फिर वो बाद में सलीब पर चढ़ाया गया. प्रियानो 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 2000 साल पहले यीशु मसीह आपके और मेरे लिए देवाच्या प्रीतीचं प्रमाण म्हणून परमेश्वर के प्रेम का प्रमाण करके तो कोकरा वधस्तंभी गेलेला आहे. वो मेमना सूली पर चढ़ाया गया. तो वलांडनाचा कोकरा झालेला आहे. वो पर्व का मेमना हुआ. रोमकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 8वं वचन सांगतं, रोमियो की पत्री इसका 5 अध्याय 8 वचन कहता है, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रेमाचे प्रमाण हे देतो की परमेश्वर हमारे प्रेम का प्रणाम ऐसे देता है कि आपण पापी असताच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. जब हम पापी थे तभी मसीह हमारे लिए मारा गया. प्रियानो येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण कशासाठी स्वीकारलं? प्रियो यीशु मसीह ने सूली पर किस लिए मरण उसने मृत्यु को अपनाया. तो देवाचा कोकरा कशासाठी झाला? वो परमेश्वर का मेमना किस लिए हुआ. येशू ख्रिस्तानं यीशु मसीह ने त्याच्या प्रीतीचं कार्य पूर्ण केलं. उसके प्रेम का कार्य पूरा किया. प्रियानो जेव्हा आम्ही इफिसकरास पत्रामध्ये येतो,
प्रियो, जब हम इफिसियों की पत्री में आते हैं, इफिस्करास पत्र हे शुभवर्तमानाचं पत्र नाही आहे. इस इफिसियों की पत्री ये सुसमाचार की पत्री नहीं है, हे मंडळीला दिलेलं फॅमिली सिक्रेट आहे. और ये कलीसिया को दिया गया परिवार का गुपित है. हे मंडळीसाठीचं पत्र आहे. ये कलीसिया के लिए दिया गया पत्र है. आणि पौल या मंडळीला लिहिताना म्हणतो की तुम्ही जर हे पत्र वाचाल तर तुम्हाला समजेल की परमेश्वराने मला हे प्रकट केलेलं आहे. और पौलुस इस कलीसिया को जब ये पत्री देता है तब वो कहता है कि जब आप इस पत्री को पढ़ोगे तब आप समझोगे कि यीशु मसीह को कलीसिया के लिए दे दिया गया है. इफिस्करास पत्राचा 2 अध्याय आणि 11 पासून काही वचन आपण वाचूया. इफिसियों की पत्री इसके दूसरे अध्याय से लेकर वचन से लेकर हम कुछ वचनों को पढ़ेंगे. या वचनामध्ये आमची दयनीय अवस्था पाहायला मिळते. इस वचन में हमारी कमतरता हमें दिखाई देती है. आमची ख्रिस्ताकडे येण्यापूर्वीची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. मसीह में आने की पहले की परिस्थिति हमें दिखाई देती है. 11वं वचन आम्हाला सांगतं, 11 वचन हमें बताता म्हणून है, आठवण करा की इसलिए स्मरण करो तुम्ही कि पूर्वी देहाने परराष्ट्रीय आप पहले शारीरिक रीति से अन्य जाति थे, आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे, और जिसकी खतना हाथों से की हुई ये शारीरिक है, अशा स्वतःला सुनता मनवणाऱ्या लोकांकडून बेसुनती मनवणारे जाणारे होता. ऐसे खतना करने वाले लोगों से खतना रहित कहते हो. ते तुम्ही यावेळेस ख्रिस्त विरहित, और इस समय आप मसीह के बगैर, जो कोकरा आहे ख्रिस्त, जो मेमना मसीह है, त्याच्या विरहित तुम्ही आम्ही होतो. उससे अलग आप और मैं थे. पौल म्हणतो की त्याची आठवण करा. पौल कहता है इसकी स्मरण करो. तो म्हणतो तुम्ही इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेरचे होता. वो कहता है कि आप इस्राएल के राष्ट्रों के बाहर थे. परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या बाहेरचे तुम्ही होता. परमेश्वर के चुने हुए लोगों के बाहर आप थे. वचनाच्या कराराच्या चे परके तुम्ही होता. वचनों के वचन से आप अन्य जाति थे. ख्रिस्त नव्हता, मसीह नहीं था, राष्ट्रामध्ये आम्ही नव्हतो, राष्ट्रों में हम नहीं थे, देवाचे अभिवचन आम्हाला मिळालेले नव्हते, परमेश्वर का वचन हमें नहीं मिला था, आणि त्या कारणाने और उसी कारण आम्ही आशाहीन होतो और हमें कोई भी आशा नहीं थी, व आम्ही देव विरहित असे जगत होतो. और परमेश्वर के बगैर हम जी रहे थे. आम्ही या जगामध्ये देव विरहित होतो. और इस संसार में परमेश्वर के बगैर हम थे. परंतु जे पूर्वी तू दूर होता, लेकिन पहले जो आप दूर थे, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई, वो आप मसीह के कारण, ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे, मसीह के लहू के द्वारा जवळचे झाला आहात. निकट हो गए हो. ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे, मसीह के लहू के द्वारा, देवाच्या प्रीतीच्या योगे, परमेश्वर के प्रेम के द्वारा. इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये आम्हाला पाहायला इफिस मिळतं, 2 अध्याय 4 वचन में हमें तरी देखने को देव मिलता है. दया संपन्न आहे. फिर भी परमेश्वर प्रेम से भरा हुआ है. म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे, लेकिन हम अपने अपराधों के कारण मृत झालेले असताही, और मरे हुए होते हुए भी, त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, उसने हम पर जो अनुग्रह किया, प्रेम किया, उसके द्वारा ख्रिस्ताबरोबर आपल्याला मसीह के साथ हमें जिवंत केले. जिलाया गया. कृपेने तुमचे तारण झाले आहे अनुग्रह से तुम्हारा उद्धार हुआ है, आणि ख्रिस्त येशूच्या ठाई और मसीह यीशु के द्वारा, त्याच्या बरोबर उठवले और उसके साथ जिलाया, व त्याच्या बरोबर स्वर्गात बसवले और आहे. उसके साथ स्वर्ग में बैठाया. कारण ही देवाची प्रीती आहे. ये परमेश्वर का प्रेम आम्ही है. आशाहीन असं जगत होतो. हमें कोई आशा नहीं थी. ऐसा आम्ही हम जी देव रहे थे. विरहित आम्ही होतो. हम ईश्वर रहित थे. आम्ही देवाच्या वचनाचे पारखे होतो. हम परमेश्वर के वचनों से दूर थे. पण देवाने आमच्यावर प्रीती केली. लेकिन परमेश्वर ने हम पर प्रेम किया. आपल्या पुत्राला या भूतलावर पाठवलं. अपने बेटे को इस पृथ्वी पर भेजा. त्या वधस्तंभावर ज्याने तुमच्या आणि आमच्यासाठी रक्त सांडलं, उस सूली पर उसने आपके और मेरे लिए लहू बहाया. तो उठला. वो उठा. आम्ही पुनरुत्थित होणार आहे. हम भी जिलाए तो आज जाएंगे. स्वर्गामध्ये आहे. वो आज स्वर्ग में है. उद्या तुम्ही आणि आम्ही ही स्वर्गात असणार. कल आप और मैं भी स्वर्ग में होंगे. ही आशा परमेश्वराने तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. यही आशा परमेश्वर ने आपको और मुझे दी है. प्रियानो, पूर्वी आम्ही आशाहीन जगत होतो, प्रियो, हम आशा रहित जी पण रहे आज थे. आम्हाला ती आशा परमेश्वराच्या प्रेमाने दिलेली आहे. लेकिन आज परमेश्वर के प्रेम के द्वारा वही आशा हमें मिली. प्रियानो, आज आम्ही त्या देवाच्या प्रीतीला कसा प्रतिसाद देत आहोत. आज परमेश्वर के प्रेम को हम कैसे प्रतिसाद देते हैं. आम्ही पाहतो हम देखते हैं देवाची योजना परमेश्वर की योजना ही त्यानं जगाच्या स्थापनेपूर्वीच
तयार वो केलेली आहे. संसार की निर्मिती के पहले ही उसने रची है। तुम्ही आणि आम्ही आप और मैं देवाच्या वेळापत्रकानुसार चाललेलो आहोत. परमेश्वर के समय के अनुसार चल रहे हैं। ज्या गोष्टी आज तुमच्या आजूबाजूला घडत आहे जो आपके अड़ोस पड़ोस में बातें हो रही त्याचं है आश्चर्य मानू नका. उसका आश्चर्य मत करो। ते होणार आहे याचे भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये दिलेले ये आहे. बातें होंगी, इसकी भविष्यवाणी बाइबल में लिखी गई है। आजची भयंकर परिस्थिती तुमच्या आणि आमच्या जवळ आहे. बहुत ही भयानक परिस्थिति आपके और मेरे पास है। प्रियानो, जे ख्रिस्तामध्ये नाही ते आशाहीन आहेत, जो मसीह में नहीं उनको कोई आशा नहीं, पण जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना आशा आहे. जो मसीह में है उनको आशा है। प्रियानो, जी परिस्थिती भयंकर परिस्थिती आज आमच्या बाजूला आहे ये जो भयंकर परिस्थिति हमारे अड़ोस पड़ोस में है, ती कशासाठी हे आम्ही बघणं गरजेचं आहे. वो किसी के कारण हमें देखने की आवश्यकता नहीं। ती परिस्थिती आम्ही बघणं गरजेचं आहे. वो परिस्थिति हम देखना आवश्यक है। परिस्थिती आम्हाला काय सांगत आहे? परिस्थिति हमें क्या बता रही है? जेव्हा शिष्य येशू ख्रिस्ताकडे आले, जब चेले यीशु मसीह के पास आए, लूक 21 अध्यायामध्ये, लूका इसका 21 अध्याय में, आणि जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो मी पुन्हा येणार आहे, जब यीशु मसीह कहता है कि मैं फिर से आऊंगा, तेव्हा शिष्य म्हणतात की आम्हाला काय चिन्ह असतील. तब चेले कहते हैं कि तब हमें क्या चिन्ह होंगे? तेव्हा यरूशलेमचा विध्वंस तब यरूशलेम का नाश आणि युगाची समाप्ती याविषयी येशू ख्रिस्त भविष्यवाणी और करत आहे. संसार का अंत, इसके बारे में यीशु मसीह भविष्यवाणी करता है। 6 वचन आम्हाला सांगतं, 6 वचन हमें बताता है, असे दिवस येतील की ऐसा समय आएगा कि जे तुम्ही पाहत आहात जो आप देख रहे हो त्यातला पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही. उसमें से गिराया जाएगा, ऐसे पत्थर न होगा। तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तब उन्होंने उसको पूछा, गुरुजी या गोष्टी केव्हा घडून येतील? हे गुरु ये सब बातें कब होंगी? आणि ज्या काळात या गोष्टी घडून येतील और जब ये बातें पूरी होंगी, त्या काळाची चिन्ह काय? उस समय का चिन्ह क्या होगा? 9 वचन सांगतं, 9 वचन कहता है, आणि जेव्हा तुम्ही लढाया जब तुम लड़ाइयाँ व दंगे याविषयी ऐका और बलवों की चर्चा सुनो, तेव्हा घाबरू नका, तब घबराओ मत, कारण या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे. क्योंकि ये बातें पहले होना आवश्यक है, तरी एवढ्यावर शेवट होणार नाही. परंतु उस पर अंत नहीं होगा। मग त्यांना म्हटले, फिर उसने बताया, 10 वचन आम्हाला सांगतं, 10 वचन हमें बताता है, राष्ट्रावर राष्ट्र जाति पर जाति व राज्यावर राज्य उठे, और राज्य पर राज्य चढ़ाई करेगा, मोठमोठे भूकंप होतील, बड़े बड़े भूकंप होंगे, जागोजागी मर्या येतील. जगह जगह मृत्यु आएगी, मृत्यू आहे, महामारिया येतील, महामारियां आएगी, दुष्काळ पडतील, अकाल पड़ेगा, आणि भयंकर उत्पात होतील, और आकाश में बहुत बड़े बड़े बातें होंगी, व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. और आकाश में बड़े बड़े चिन्ह होंगे। प्रिय, आम्ही ज्या दिवसामध्ये जगत आहोत, प्रियो, हम जिन दिनों में जी रहे हैं, आम्हाला हे सगळे भविष्यवाणी पूर्ण होताना आम्ही पाहत आहोत. ये सारी भविष्यवाणियां पूरी होती हुई हम देख रहे हैं। प्रिय, ज्या वेळेस आम्ही या मरीकडे बघत आहे, करोना सारख्या भयंकर प्रियो, परिस्थितीमध्ये, जब कोरोना के समान मरी की ओर हम जब देखते आज हैं, औषधांसाठी वॅक्सिनसाठी राज्यावर उठलेला आम्ही पाहत आहोत. और दवाइयों के लिए, वैक्सीन के लिए राज्य पर उठे, ये हम देख रहे हैं। राष्ट्रावर उठलेला आम्ही पाहत आहोत. राज्य पर उठे हम देख रहे हैं। आज मर्या भयंकर अशी साथ आलेली आहे, और मृत्यू की भयानक ऐसे बीमारी आई आमच्या है। पिढीतील कुणी असं भयंकर परिस्थिती संपूर्ण जग थांबलेलं आम्ही कधी बघितलं नव्हतं. हमारी पीढ़ियों में ऐसी कोई भी व्यक्ति इस ऐसे भयानक स्थिति में रुकी हमने नहीं देखी। प्रिय, पवित्र शास्त्र आम्हाला मार्गदर्शन करत आहे, प्रियो, पवित्र शास्त्र हमें मार्गदर्शन करता है, आम्हाला सांगत आहे सावध रहा, हमें बता रहा है कि सावधान रहो, त्याचं येणं जवळ आलेलं आहे. उसका आना नजदीक हुआ है। येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, यीशु मसीह उनको बता रहा जे है, तुम्ही पाहत आहात जो आप देख रहे हो, त्यातला पाडला जाणार नाही, उसमें से गिराया न असा जाए, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. ऐसे पत्थर पर पत्थर न रहेगा। प्रियानो, प्रियो, आज आम्ही जगामध्ये राहत असताना आज हम संसार में रहते समय काय मिळवण्यासाठी जगत आहोत? क्या प्राप्त करने के लिए जी रहे हैं? घर, बंगला, पैसा, धन दौलत, प्रतिष्ठा. घर, पैसा, बंगला, प्रतिष्ठा, मान सम्मान। देवाचं वचन सांगतंय काहीही राहणार नाही. परमेश्वर का वचन कहता है कि कुछ भी नहीं रहेगा। प्रियानो, या करोनाच्या संकटामध्ये आम्ही एक गोष्ट शिकलेलो आहोत. प्रियो, इस कोरोना के संकट में हमने एक बात सीखी है, आमचा पैसा, आमची दौलत, आमची प्रतिष्ठा
हमारा पैसा, हमारी संपत्ति, हमारा सम्मान, आमचा जीव वाचवू शकत नाही. हमारा प्राण नहीं बचा सकता. आमच्याकडे पैसा आहे हमारे पास पैसा है पण ऑक्सिजन नाहीये. लेकिन ऑक्सीजन नहीं है. आम्हाला बेड मिळत नाही, हमें बेड नहीं मिलता, व्हेंटिलेटर मिळत नाही. वेंटिलेटर नहीं मिल रहा. जग मिळवलं संसार को प्राप्त किया, पण आज आम्ही परिस्थिती समोर हताश आहोत. लेकिन आज परिस्थिति के सामने प्रियानो, हा काळ आम्हाला सावध राहण्याबद्दल सांगत आहे. ये समय हमें सावधान रहने के लिए बताता है. हा काळ आम्हाला ये समय हमें जीवन कशा प्रकारे जगावं हे आम्हाला सांगत किस आहे. रीति से जीवन जिए ये बता रहा है. प्रियानो, परमेश्वराच्या प्रीतीचा आम्ही जेव्हा विचार करतो, प्रियो, परमेश्वर के प्रेम के बारे में जब हम सोचते हैं, परमेश्वर आमच्यावर प्रीती का केलेली आहे, परमेश्वर ने हम पर प्रेम क्यों किया. ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आम्ही पाहतो. त्याने ते रक्त का सांडलेलं आहे? लहू ने, मसीह ने हमारे लिए लहू बहाया. वो लहू हमें, उसने हमारे लिए क्यों बहाया. प्रियानो, आज आम्ही विचार करूया. प्रियो, आज हम सोचेंगे. पुन्हा पाऊल इफिसच्या मंडळीला सांगतो, फिर से पौलुस इफिसियों की कलीसिया को बताता है, 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये दूसरे अध्याय और 10 वचन में बताता है, त्याने आमच्यावर प्रीती का केलेली आहे, उसने हम पर प्रेम क्यों किया, त्याने आमच्यासाठी रक्त का सांडलेलं उसने आहे. हमारे लहू क्यों बहाया. आपण सत्कृत्य करावीत म्हणून हम भले काम करें इसलिए ख्रिस्ताच्या ठाई निर्माण केलेले, और मसीह के द्वारा तैयार किए असे गए, आपण त्याची हस्तकृत्य आहोत. और ऐसे हम उसके हाथों की कला है. ही सत्कृत्य और ये सारे अच्छे आचरित काम, आपण आपला आयुष्यक्रम चालवावा ये म्हणून सारे काम, अच्छे काम हम करते हुए अपना जीवन बिताएं. देवाने ती पूर्वीच योजून ठेवली ये आहे. पहले से ही परमेश्वर ने योजना की थी. या ठिकाणी पुन्हा आम्हाला पाहायला मिळतं, यहाँ पे फिर से हमें देखने के लिए मिलता है, देवाची योजना परमेश्वर की योजना पूर्वीच योजून ठेवलेली आहे. पहले ही योजना की गई जसा थी. देवाचा कोकरा परमेश्वरानं पूर्वीच योजून ठेवलेला जैसे होता, परमेश्वर का मेमना परमेश्वर ने पहले ही योजना किया था, तसं आम्ही कशा प्रकारे आयुष्यक्रम करा वैसे हम कैसे जीवन को जिए हेही पूर्वीच ये भी परमेश्वरानं योजून ठेवलेला आहे. ये भी पहले ही परमेश्वर ने योजना की है. आज आम्ही आज हम परमेश्वराची इच्छेकडे बघत आहोत. परमेश्वर की इच्छा की ओर देख रहे हो, बघत आहोत का? देख रहे हैं क्या. फिर आज परमेश्वर प्रियो, आज परमेश्वर या वचनाकडून आम्हाला एक गोष्ट सांगत आहे. इस वचनों के द्वारा एक बात हमें बता रहा है. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करूया. हम अपने आत्मा को आत्मपरीक्षण करें. आम्ही आमचा आयुष्यक्रम कशा प्रकारे चालाव, हम हमारे जीवन का कैसे व्यतीत कर रहे हैं. देवाची इच्छा आम्ही कशा प्रकारे आमचे जीवन चालावं ही आहे आम्ही बघावं. परमेश्वर की इच्छा क्या है कि हम कैसे जीवन व्यतीत करें. आज आम्ही त्या वचनाकडे बघूया. आज हम उस वचनों की ओर देखेंगे. पहिले कोरिंथियाचा 3रा अध्याय पहले कुरिन्थियों का 3रा अध्याय 9व्या वचनापासून 15व्या वचनापर्यंत 9 वचन से लेकर 15 वचन तक सिस्टर वाचतील. सिस्टर पढ़ेंगे. पहले कुरिन्थी इसका 3रा अध्याय 9 वचन से लेकर 9 से 15 तक 9 से 15 तक हम पढ़ेंगे. पहले कुरिन्थी इसका 3रा अध्याय 9 से 15 तक. क्योंकि हम परमेश्वर के सहकर्मी हैं, तुम परमेश्वर की खेती और परमेश्वर की रचना हो. परमेश्वर के उस अनुग्रह के अनुसार जो मुझे दिया गया, मैंने बुद्धिमान राजमिस्त्री के समान नींव डाली और दूसरा उस पर रद्दा रखता है. परंतु हर एक मनुष्य चौकस रहे कि वह उस पर कैसा रद्दा रखता है. क्योंकि उस नींव को छोड़ जो पड़ी है और वह यीशु मसीह है, क्योंकि दूसरी नींव नहीं डाल सकता. यदि कोई इस नींव पर सोना या चांदी या बहुमूल्य पत्थर या काठ या घास या फूस का रद्दा रखे, तो हर एक काम का प्रकट हो जाएगा, क्योंकि वह दिन उसे बताएगा. इसलिए कि आगे के साथ प्रकट होगा और वह आग हर एक काम परखेगी कि कैसा है. जिसका काम उस पर बना हुआ स्थिर रहेगा वह मजदूरी पाएगा. यदि किसी का काम जल जाएगा तो वह हानि उठाएगा, पर वह आप बच जाएगा, परंतु जलते जलते. आमेन. प्रियानो, आम्ही पाहिलेलं आहे, प्रियो, हमने देखा है देवाने आमच्यावर प्रीती केलेली आहे. परमेश्वर ने हम पर प्रेम किया. आम्ही मृत होतो, हम मरे थे, परमेश्वर आम्हाला जिवंत केलेलं आहे. परमेश्वर ने हमें जिलाया, आम्हाला स्वर्गामध्ये बसवलेला आहे, हमें स्वर्ग में बैठाया, आम्हाला ती आशा दिलेली आहे. हमें उसने वो आशा दी. पण जेव्हा आम्ही आमच्या जीवनाकडे बघतो, लेकिन जब हम हमारे ही जीवन की ओर आज आम्ही देखते हैं, मंडळांच्या दुर्दशेकडे बघतो, हम कलिसिया की दुर्दशा को देखते काय हैं. चाललेलं आहे? क्या हो रहा है? संजीवन नाहीये, संजीवन नहीं, नकारात्मक दृष्टिकोन आमच्यामध्ये आहे. नकारात्मक दृष्टिकोण से देखते हैं. शुभ
सुवर्तमान प्रसाराचा अभाव आहे, सुसमाचार प्रसार का केवल अभाव है, बांधिलकी नाही आहे. बांधे गए नहीं. आज जगामध्ये जे चाललेलं आहे आज संसार में जो चल रहा है तेच मंडळीमध्ये आलेलं आहे. वही कलीसिया में आया है. जगामध्ये आज लिव्हिंग रिलेशन आहे. संसार में आज लिविंग रिलेशनशिप है. जबाबदारी नको, जवाबदारी नहीं, बांधिलकी नको. बांधना नहीं. आज मंडळीमध्ये तेच आलेलं आहे. आज कलीसिया में भी वही आया है. मंडळीमध्ये मला बांधिलकी नाही, कलीसिया में बांधना नहीं है. मंडळीमध्ये मला सेवा करायची नाहीये कलीसिया में हमें सेवा करनी नहीं है. आणि म्हणून आज सेवकांची कमी आहे, और इसलिए आज सेवकों की कमतरता है. स्वार्थिकांची कमतरता आहे, सुसमाचार करने वालों की कमतरता है. पालकांची कमी आहे, पासवानों की कमतरता है. शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकों की कमतरता है. प्रियानो, समस्या कुठं आहे? समस्या कहाँ है प्रियो? कारण ख्रिस्ताच्या न्यायासनाचं प्रकटीकरण आम्हाला झालेलं नाही. मसीह के न्याय का प्रकाशन हमें नहीं हुआ. ईश्वर का वचन हमें बताता है प्रकटीकरणाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. प्रकाशन के कारण मेरे लोग नाश हो रहे हैं. आम्हाला ते विजन नाहीये, हमें वो दृष्टांत नहीं है. आम्हाला देवाचं न्यायासन समजून घेणं फार गरजेचं. परमेश्वर का सिंहासन समझना हमें बहुत ही महत्वपूर्ण है. दुसरं कोरिन्थियाचा 5वा अध्याय आणि 10वा वचन आम्हाला सांगतं, दूसरे कोरिन्थियस का 5 अध्याय 10 वचन हमें कहता है, कारण आपणा सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपात प्रकट झाले पाहिजे. क्योंकि हम सबों को मसीह के न्याय के समान सच्चाई से प्रकट होना जरूरी है. यासाठी की प्रत्येकाला इसलिए कि हर एक को त्याने देहाने केलेल्या गोष्टीचं फळ मिळावे. उसने देह के द्वारा किए गए बातों का बदला मिल जाए. मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट असो. वो बुरे रहे या अच्छे रहे. प्रकटीकरण 22 आणि 12 मध्ये आम्हाला सांगतो, प्रकाशित वाक्य 12 और 22-12 हमें कहता लवकर येतो, देखो मैं जल्द आ रहा हूँ, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ और हर एक को उसके कामों के अनुसार वेतन आहे, मूल्य है. प्रियानो, दैहिक ते मध्ये केलेल्या कामाचा हिशोब आम्हाला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर द्यायचा आहे. दैहिकता के किए गए कामों का हिसाब हमें परमेश्वर के सिंहासन के सामने देना है. आमच्या देहाच्या द्वारे हमारे देह के द्वारा केलेल्या कार्याचा हिशोब आम्हाला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर द्यायचा आहे. किए हुए कार्यों का हिसाब हमें परमेश्वर के सिंहासन के सामने देना है. विश्वासणारे म्हणून चांगले व वाईट गोष्टीचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. विश्वासी कहकर अच्छा और भले कामों का हिसाब हमें देना है. अनेक ख्रिस्ती विश्वासणारे अनेक लोक ख्रिस्ताला स्वीकारतात, बहुत से लोग मसीह को ग्रहण करते हैं, पण फार काळ त्याच्याबरोबर चालत नाही. लेकिन बहुत समय तक उसके साथ चलते नहीं. ते ख्रिस्ताकडे येतात, वो मसीह के पास आते आणि हैं त्यांना वाटतं और उनको लगता है की आम्हाला आता कसंही वागता येतं, और अभी हम कैसा भी बर्ताव कर सकते हैं. कृपेच्या काळात आम्ही कसंही वागलं तर चालेल. अनुग्रह के दिनों में हम कैसा भी बर्ताव करें तो चलेगा. पण प्रियानो, ख्रिस्ती विश्वास ते सांगत नाही. लेकिन प्रियो मसीह विश्वास ये नहीं बताता. ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आम्हाला जाणं गरजेचं आहे. मसीह के न्याय के सामने हमें जाना, आणि प्रत्येकाचा और हर एक का त्याच्या कामाप्रमाणे उसके कामों के अनुसार भयानकरित्या न्याय होणार और आहे. भयानक रीति से न्याय होगा. ख्रिस्तासाठी आम्ही काय केलेलं आहे? मसीह के लिए हमने क्या किया है? प्रियानो, यशाया संदेष्टा यशायाह भविष्यवक्ता जेव्हा आम्ही दुसरे राजे, जुन्या काळात दुसरे राजे या पुस्तकामध्ये जातो, पुराने नियम के दूसरे राजाओं की किताब में हम जाते हैं, आणि 20व्या अध्यायामध्ये जेव्हा आम्ही येतो, और 20 अध्याय में जब हम आते हैं, हा सिद्धांत आम्हाला पाहायला ये मिळतो. सिद्धांत हमें देखने के लिए मिलता है. हिजकिया राजा संदर्भातली ही कथा आहे. हिजकिया राजा के बारे में ये बातें हैं. पहिलं वचन आम्हाला सांगतं, पहला वचन हमें बताता है, त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. उन दिनों में हिजकिया बीमार होकर मरने पर था. तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा तब आमोस का पुत्र यशायाह भविष्यवक्ता त्याच्याकडे येऊन म्हणाला, उसके पास आकर कहा, परमेश्वर म्हणतो, यहोवा यो कहता है. घराची निर्वाण. हिजकिया परमेश्वराला प्रार्थना करत आहे. हिजकिया परमेश्वर से त्याला प्रार्थना त्याचं करता मरण है. समोर दिसत आहे, उसका मृत्यू उसे आगे दिख पण रहा तो है, प्रार्थना करत म्हणतो, लेकिन वो दुआ करते कहता है, परमेश्वरा, परमेश्वर, मी तुझ्या दृष्टीनं योग्य तेच वागलो आहे. मैं तेरे दृष्टि में उचित ही सच्चाई से और खरे मन से मैं बर्ताव किया हूँ. त्याचे स्मरण कर, उसको याद कर, स्मरण कर. उसको याद कर. मनस्वी रडला. फूट फूट कर रोया. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतोच. जब आंगन के बीच तक ही यशायाह जाकर पहुंचा, तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला. तभी उसे परमेश्वर की सुसमाचार तो आया. हा वो समाचार
समाचार ये था, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकियाला सांग, लौटकर मेरे प्रजा को प्रजा के प्रधान हिजकिय्याह को बता, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, तेरा मूल पुरुष दाऊद उसका यहोवा कहता है, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मैंने तेरी प्रार्थना सुनी तुझे अश्रू पाहिले और आहेत, तेरे आंसू देखे हैं, मी तुला बरे करतो, देख मैं तुझे चंगा करता हूँ। तू आजपासून तिसऱ्या दिवशी आज से लेकर तीसरे दिन तो परमेश्वराच्या मंदिरात जाशील, परमेश्वर के भवन में जा मी तुझं सकेगा। आयुष्य 15 वर्षांनी मैं तेरी वाढवितो, आयु 15 वर्ष तक बढ़ा मी दूंगा। तुझा व तुझ्या नगराचा मैं तेरे और तेरे नगर को असुराच्या राज्याच्या हातून सोडवीन, अशूर के राजा के हाथ से छुड़ाऊंगा। तुझ्यासाठी माझा सेवक दावीद, तेरे लिए मेरा दास दाऊद, यासाठी मी या नगराचे संरक्षण इसके करेन। निमित्त मैं इस नगर की रक्षा करूंगा। किती सुंदर प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतो कितना सुंदर परमेश्वर का वचन में बताता है, की परमेश्वर आमचं सात्विक जीवन हमारा सच्चाई का जीवन बघत आहे, देख रहा है, तो बघत आहे। वो देख रहा है। प्रियानो देवाने आमच्यावर प्रीती केलेली आहे, प्रियो परमेश्वर ने जो हम पर प्रेम किया, आम्ही त्याला प्रतिसाद कसा देतो, हम उसे कैसे प्रतिसाद दें? आम्ही त्याच्या इच्छेनं चालत आहोत का? हम उसकी इच्छा से चल रहे हैं क्या? आज तपासूया प्रियानो। आज जांचेंगे। दुसरे करीन 5 अध्याय 10 वचन आम्हाला सांगतं, दूसरे कुरिन्ती 5 अध्याय 10 वचन हमें बताता है, कारण आपणाला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर हम सभी को मसीह के न्याय के सिंहासन के सामने खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, सच्चाई से प्रकट होना चाहिए, यासाठी की इसलिए कि प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचं फळ मिळावे, हर एक को देह के द्वारा जो उसने काम किया उसका बदला मिल जाए, मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट वो असोत। अच्छे भले या बुरे काम रहे। प्रियानो हे वचन प्रियो ये वचन विश्वासणाऱ्यांसाठी आहे, विश्वासियों के लिए है, ज्यांचं तारण झालेलं आहे। जिनका उद्धार हुआ है। देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर का वचन में कहता है, देवाचा न्याय त्याच्या मंडळीपासून सुरू होणार आहे। परमेश्वर का न्याय उसके कलीसिया से ही शुरू होगा। पहिला आमचा न्याय परमेश्वर करणार आहे, पहला हमारा न्याय परमेश्वर आम्हाला करेगा। त्याच्या न्यायासनासमोर उभं राहायचं आहे। हमें उसके न्याय के सामने खड़ा होना आम्ही है। कसं जाणार आहोत, हम कैसे न्याय के सामने जाएंगे आम्ही कसं त्याच्यासमोर उभारणार और आहोत। कैसे उसके सामने खड़े होंगे। प्रकटीकरणामध्ये येशू ख्रिस्त सांगतो, प्रकाशित वाक्य में यीशु कहता है, पहा मी लवकर येतो देखो मैं जल्द आ रहा आणि हूँ प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझजवळ वेतन आहे। और हर एक को उसके रीति के अनुसार देने के लिए मेरे पास वेतन है। हे कधी होणार आहे? ये कब होगा? जेव्हा मंडळीचं लोकांतर होईल, जब कलीसिया उठाई जाएगी। रॅप्चर होणार आहे, कलीसिया उठाई जाएगी क्षणात आणि निमिषात। क्षणों में ही तो आद्यदूताची वाणी ऐकीन और कुछ पलों में ही तो वो स्वर्गदूतों की वाणी सुनेगा आणि ख्रिस्त येणार आहे, और मसीह आने वाला त्याच्या है, मंडळीला घेऊन जाणार उसकी आहे। कलीसिया को ले जाने वाला है। तो कुठं घेऊन जाणार वो आहे? कहाँ ले जाने वाला है? जेव्हा मी त्या वचनाचा भीमा हा जो शब्द आहे, और उस वचन का बीमा, ये शब्द जो ग्रीक शब्द भीमा, ग्रीक शब्द बीमा, जेव्हा मी त्या शब्दाचा अर्थ बघतो, जब हम उस शब्द का अर्थ देखते हैं, त्या शब्दाचा अर्थ आहे जेव्हा ऑलिम्पिक मध्ये पदक दिलं जातं, उस शब्द का अर्थ यह है कि जब ओलंपिक में पदक दिया जाता है, तेव्हा पहिला, दुसरा आणि तिसरा जो स्टेप्स ठेवलेले असतात त्या ठिकाणी, पहली, दूसरी और तीसरी स्टेप वहां पे रखी जाती है। तिथं जे पहिला आलेला, दुसरा असला, तिसरा आलेले ते उभारतात आणि मग ते पदक स्वीकारतात। जिनका पहला नंबर आया, दूसरा नंबर आया, तीसरा नंबर आया, वो खड़े होते हैं और वो फिर पुरस्कार, वो पदक वो ग्रहण करते त्या हैं। शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी तसा दिलेला आहे। ये बीमा, इस शब्द का अर्थ उस जगह पे इस रीति से दिया गया है। जेव्हा आम्ही त्या न्यायासनासमोर जाणार आहे, जब हम उस न्याय के सामने जाएंगे आम्हाला तिथं ते पदक मिळणार आहे, और वहां पे ये पुरस्कार हमें आम्हाला मिलेगा, तिथं पारितोषिक मिळणार आहे। ये पुरस्कार हमें मिलेगा। दुसरा अर्थ त्या भीमा शब्दाला दिलेला आहे, बीमा शब्द को दूसरा अर्थ दिया गया है। फुटस्टेप, पाऊल खुणा, आगे जाना, हाँ। चलते जाना। ख्रिस्ती म्हणून टाकलेले आमची पावलं कशी आहेत? मसीह करके डाले गए हमारे पैर कैसे हैं? आम्ही काय करत आहोत? हम क्या कर रहे हैं? आम्ही कुठं जात आहोत? हम कहाँ जा रहे हैं? प्रियानो, सर्वाची परीक्षा त्या न्यायासनासमोर होणार आहे। प्रियो, सभी की परीक्षा उस न्याय के सामने होंगी। अनेकांना वाटतं की तिथं पापाचा न्याय होणार आहे। और बहुतों को लगता है कि वहाँ पाप का न्याय होगा। नाही प्रियानो, 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर त्या पापाचा न्याय झालेला आहे। 2000 सालों पहले ही उस क्रूज पर हमारे पापों का न्याय हुआ है। आमच्या
पाप त्या वधस्तंभावर पुसले गेलेले आहेत. हमारे पाप उस क्रूस पर मिटाए गए. याच तो आम्ही विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत. इसी कारण हम विश्वास के द्वारा नीतिमान धर्मी ठहरे जे गए. ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही आहे. जो मसीह में है उन्हें दंडाज्ञा नहीं. आमचा पापामुळे न्याय होणार नाही, पापों के कारण हमारा न्याय नहीं होगा, पण ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा न्याय क्योंकि मसीह विश्वासियों का न्याय आमच्या कामावर होणार आहे. हमारे कामों पर होगा, आम्ही देहाने केलेल्या कर्मावर होणार आहे. हमारे देहों के द्वारा किए गए कामों पर होगा. प्रियानो, याचा गांभीर्याने आम्ही कधी विचार केलेला और आहे? गंभीरता से इसके बारे में हमने सोचा है. देवाचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर का वचन हमें कहता आम्ही है त्याचे काम करी आहोत, हम उसके काम करने वाले आम्ही हैं, त्याचे कारभारी आहोत, हम उसके काम करने वाले आम्ही हैं त्याचे सहकारी आहोत. और हम उसके संगति करने वाले हैं. आज आम्ही त्या प्रीतीला कसा प्रतिसाद देत आहे? उस प्रेम को हम कैसे प्रतिसाद दे रहे हैं? जेव्हा आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करतो, जब हम मिलाप वाले तंबू की पढ़ाई करते हैं, जेव्हा परमेश्वरानं मोशेला तो निवास मंडप तयार करायला सांगितलं, जब परमेश्वर ने मूसा को कहा कि मिलाप वाला तंबू खड़ा कर, पवित्र शास्त्रामध्ये 50 अध्यायामध्ये बाइबल में 50 अध्याय में आम्हाला निवास मंडपाबद्दल पाहायला मिळतो. हमें मिलाप वाले तंबू के बारे में जेव्हा आम्ही या निवास मंडपाचा अभ्यास करतो, तब हम मिलाप वाले तंबू की पढ़ाई करते आम्हाला समजतं की परमेश्वराची पूर्ण तारणाची योजना परमेश्वराने त्या निवास मंडपातून मनुष्याला दाखवलेली आहे. मिलाप वाले तंबू से परमेश्वर ने उद्धार की योजना मनुष्य को दिखाई है. जेव्हा आम्ही त्या निवास मंडपाचा अभ्यास करतो, जब हम उस मिलाप वाले तंबू की पढ़ाई आम्ही करते त्या हैं, द्वारामध्ये येतो. हम उस द्वार पर आते हैं त्या द्वारामध्ये आम्हाला ख्रिस्त भेटतो. और उस द्वार पे हमें मसीह मिलता है. निवास मंडपाचा एकच मार्ग आहे. मिलाप वाले तंबू का एक ही मार्ग है. त्या मार्गावर परमेश्वरानं मोशेला सांगितलं की 4 रंगाचे पडदे तू तयार कर. और उस मार्ग पर परमेश्वर ने मूसा को कहा कि 4 कलर के पर्दे तू तैयार कर. पहिला जांभळा रंग वापर. पहला जामुनी कलर तो अपना, राजाचं दर्शक वो आहे. राजा को दर्शाता है. जुन्या काळात राजे तो जांभळा रंग वापरत होते. पुराने नियम में राजा लोग जामुनी कलर पहनते थे, बैजनी कलर. मत्तयाचं शुभवर्तमान आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त राजा आहे. और मत्ती की सुसमाचार में बताया गया कि यीशु मसीह राजा है. परमेश्वरानं मोशेला सांगितलं परमेश्वर ने मूसा को बताया दुसरा रंग तू वापर, किरमिजी रंग. दूसरा कलर तू अपना लाल रंग, तो सेवकाचं दर्शक आहे. वो सेवकों को दर्शाता है. मार्कचं शुभवर्तमान आम्हाला सांगतं की तो सेवक आहे. मरकुस समाचार हमें बताता है कि वो सेवक है. तिसरा रंग परमेश्वरानं मोशेला सांगितलं तीसरा कलर मूसा को परमेश्वर ने पांढरा बताया, रंग वापर. सफेद वस्त्र, सफेद कलर हे अपना. देवाचं मनुष्याचं परिपूर्ण मनुष्याचं दर्शक आहे. ये परिपूर्ण मनुष्य को दर्शाता है. लोक सुवर्तमान आम्हाला सांगतं की तो परिपूर्ण मनुष्य होता. लूका सुसमाचार हमें बताता है कि यीशु मसीह परिपूर्ण मनुष्य था. निळा रंग परमेश्वरानं मोशेला 4था रंग वापरायला सांगितलं. नीला रंग, नीला कलर, निळा रंग आकाशाचा रंग आहे. नीला कलर ये आसमान का तो कलर है. स्वर्गाचं दर्शक वो आहे. स्वर्ग का दर्शक तो है. दैवी दर्शक आहे. वो दैवी दर्शक है. योहानाचं शुभवर्तमान आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. यूहन्ना सुसमाचार हमें बताता है कि यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है. प्रियानो, जेव्हा आम्ही त्या निवास मंडपाच्या दाराजवळ येतो, प्रियो, जब हमने उस मिलाप वाले तंबू के द्वार में आते जेव्हा हैं, आम्ही त्या द्वाराजवळ येतो, जब हम उस द्वार पर आते हैं, जेव्हा आम्ही त्या शुभवर्तमानाजवळ येतो, जब हम उस सुसमाचार के पास आते हैं, आम्हाला ख्रिस्त कोण आहे हे आम्हाला समजतं. मसीह कौन है ये हमें समझता है. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, इसलिए परमेश्वर का वचन बताता है, धन्यवाद करत, आभार प्रदर्शनाचा धन्यवाद करत त्याच्या द्वारात, धन्यवाद के साथ उसके द्वार में स्तुती करत त्याच्या अंगणात प्रवेश करा. स्तुति करते हुए इसके आंगन में प्रवेश करो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताचं ऑफिसेस, जे ख्रिस्ताचं कार्य आम्ही बघतो, तब हम मसीह के कामों को देखते हैं. त्या शुभवर्तमानातून आम्हाला समजतं. उस समाचार से हमें समझ में आम्ही आता है. आत येतो, हम भीतर आते हैं आम्ही त्याच्या कार्याबद्दल स्तवन और करतो, उसके कामों के लिए हम उसको महिमा आणि करते हैं. आमच्या समोर वेदी येत आहे. और हमारे सामने वेदी आती है. आणि त्या वेदीवर काय आहे? और उस वेदी पर क्या है? त्या ठिकाणी तो कोकरा बदला जात आहे. और वहाँ पे मेमने को मारा जाता तिथे त्या है. कोकऱ्याचं मरण आहे. वहाँ पे उस मेमने की मृत्यू है. त्या ठिकाणी ख्रिस्ताचं रक्त सांडलेलं आहे. वहाँ पे मसीह का लहू बहा गया है. आता ह्या ठिकाणापर्यंतच और इस जगह तक ही सर्वसामान्य व्यक्ती जाऊ शकतो. सामान्य व्यक्ति जा सकता है. काही अर्पण जेव्हा आम्ही लेवीच्या पुस्तकात अर्पण शिकतो, कुछ बलिदानों को जब हम लेवी की किताब में सीखते हैं, काही अर्पण कुछ बलिदान इतर लोक सुद्धा येऊन करत होते. दूसरे लोग भी आकर करते थे.
पण मला सांगू द्या प्रियानो, लेकिन मुझे बताने दो प्रियो, वेदीपासून पुढचा जो प्रवास आहे वेदी से लेकर आगे का जो सफर है तो फक्त याजकांसाठीच आहे. वो केवल याजकों के लिए ही है. प्रियानो, निवास मंडपाला देवाच्या समक्षतेत जाण्याचा मार्ग आहे. मिलाप वाला तंबू ये परमेश्वर की उपस्थिति निवास में. मंडपात वेदी आणि घंगाळ हे जगाचं दर्शक आहे. मिलाप वाले तंबू में वेदी और जो पात्र था वो पवित्रता का दर्शक है, पृथ्वी तळाचं दर्शक आहे. पृथ्वी का दर्शक है, आणि म्हणून ते पितळेचं आहे. और ये इसलिए वो पीतल का है. आणि जेव्हा पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थानाचा आम्ही विचार करतो, और जब हम पवित्र स्थान और परम पवित्र स्थान ते के बारे में सोन्याचं सोचते आहे. हैं, वो सोने का है आणि ते स्वर्गाचं दर्शक आहे. और वो स्वर्ग का दर्शक है. प्रियानो, येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावला. प्रियो, यीशु मसीह सूली पर मरा गया. त्या घंगाळावर त्याचं पुनरुत्थान झालं उस पात्र पर वो फिर से उठा आणि मग तो पवित्र स्थानात गेलेला. और फिर वो पवित्र स्थान में आणि गया. म्हणून जेव्हा आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक आम्ही उघडतो, और जब हम प्रकाशित वाक्य की किताब खोलते हैं, आम्हाला पाहायला मिळते की तो दीपस्तंभाजवळ उभा आहे. और हमें देखने के लिए मिलता है कि दीपों के साथ आज तो पवित्र स्थानामध्ये आहे. आज वो पवित्र स्थानों में तो है. आमच्यासाठी सेवा करत आहे. वो हमारे लिए सेवकाई कर रहा आज है. आम्ही त्या भूतलावर आहोत आज हम उसी भूमि पर है की येशू ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये आहे. जो यीशु मसीह पवित्र स्थान में है. आम्हाला त्या पवित्र स्थानापर्यंत पोहोचायचं आहे. हमें उस पवित्र स्थान तक पहुंचना पण है. तिथं पोहोचण्यासाठी लेकिन वहां तक पहुंचने के लिए त्या वेदीपासून आमचा प्रवास होणं गरजेचं उस आहे. वेदी तक हमारी यात्रा होना बहुत महत्वपूर्ण है. आणि या वेदीपासून फक्त याजकानं प्रवेश करायचा. और उस वेदी तक याजक लोग ही सफर कर सकते हैं. जर मी याजक नाहीये, यदि मैं याजक नहीं हूँ, मला पुढे जाण्याचा अधिकार मुझे नाही. आगे जाने का अधिकार मी नहीं. पुढे जाऊ शकत मैं नाही. आगे जा ही नहीं सकता. आणि पुढे काय आहे? और आगे क्या है? घंगाळ आहे. वो एक पात्र है, रिटन वर्ड ऑफ गॉड, परमेश्वर का वचन, लिखित वचन. और परमेश्वर का लिखा गया त्याला वचन. देवाचं वचन ग्रीक मध्ये लोगोस म्हणलेलं आहे. तब ग्रीक में परमेश्वर के वचन को लोगोस कहा गया. ते आरसा आहे. वो आईना है. लिखित शब्द आम्ही कोण आहोत, आम्हाला परमेश्वराने काय दिलेलं आहे आणि आम्ही देवामध्ये कुठं आहोत हे आम्हाला सांगतो. लिखा गया शब्द हम कौन है, परमेश्वर में हमें क्या कहा गया, ये हमें बताता आणि है. देवाचं वचन आम्हाला अंघोळ घालतो. और परमेश्वर का वचन हमें नहलाता है. आम्हाला पुढे जाण्यासाठी शुद्ध आणि पवित्र हमें करतो. आगे जाने के लिए शुद्ध और पवित्र करता आणि है. पुढे जेव्हा आम्ही जातो, और जब हम आगे जाते हैं, पवित्र स्थानामध्ये 5 स्तंभ दिलेले आहेत. पवित्र स्थानों में 5 स्तंभ दिए गए त्याला हैं. सत्य म्हणलेलं आहे. उन्हें सत्य कहा गया है. निवास मंडपात 3 प्रवेश आहेत. मिलाप वाले तंबू में 3 प्रवेश द्वार है. पहिला जो मार्ग आहे पहला जो मार्ग है पवित्र स्थानात आहे ते सत्य आहे. पवित्र स्थान में, जो मार्ग है आणि वो सत्य है. पवित्र आणि परम पवित्र स्थानामध्ये जीवन आहे. और पवित्र स्थान और अति पवित्र स्थान में जीवन है. आणि जेव्हा येशू ख्रिस्त म्हणला मार्ग सत्य जीवन मी आहे, जब यीशु मसीह ने कहा कि मार्ग सत्य जीवन मैं शास्त्री हूँ, आणि पुरुषांना समजलं येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. शास्त्री और फरीसी को समझ में आया कि यीशु मसीह क्या कहता है. देवाकडे जाण्याचा तोच मार्ग आहे. परमेश्वर की ओर जाने का आणि वही रास्ता म्हणून है. त्यांनी त्याला दगड मारायचा और प्रयत्न केला. इसीलिए उन्होंने उसको पत्थर मारने का प्रयास कारण किया, त्यांना त्याचं मर्म समजलं. क्योंकि उनका भेद क्या है उन्हें समझ में आया. प्रियानो, आज विश्वासणार म्हणून आम्हाला त्याचं मर्म माहित आहे का? विश्वासी होकर हमें पता है क्या कि उसका भेद क्या है. जेव्हा लोक आमच्याकडे येतो, जब लोगोस हमारे पास आता जेव्हा है, रिटन वर्ड ऑफ गॉड आमच्याकडे येतो, जब लिखा गया परमेश्वर का वचन हमारे आम्ही पास त्या आता है, मंडळीमध्ये रवले जातो. और हम उस कलीसिया में जोड़ जाते हैं, जड़ से जाते हैं. इफिस 4 अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मंडळीला 5 पदरी सेवा दिलेले आहे. इफिसियों की 4 अध्याय में दिखाया जाता है कि चार प्रकार की सेवकाई कलीसिया को दी गई है. प्रेषित, संदेष्टे, भविष्यवक्ता, सॉरी प्रेरित, संदेश, भविष्यवक्ता, स्वार्थिक, सुसमाचार प्रचारक, पास्टर, पासबान और शिक्षक. और शिक्षक. 5 पदरी सेवा आम्हाला मंडळीमध्ये स्थिर करते. 5 प्रकार की सेवकाई कलीसिया में हमें स्थिर बनाती आम्हाला है, सत्यापर्यंत घेऊन जाते. हमें सत्य तक ले जाती है. आणि मग आम्ही आज जाऊ शकतो. फिर हम भीतर जा सकते हैं. आणि मग त्या दीपस्तंभाजवळ आम्हाला प्रकटीकरण प्राप्त होतं. और फिर उस दीप स्तंभों के सामने हमें प्रकाशन मिलता है. पवित्र आत्मा आम्हाला प्रकटीकरण द्यायला सुरू करतो. पवित्र आत्मा हमें प्रकाशन देने के लिए आणि शुरू मग करता आम्ही है. त्या मेजाजवळ जातो. और फिर हम उस मेज के पास जाते हैं. त्या मेजाजवळ भाकरी आहे. और उस मेज के पास रोटी है. ही भाकरी काय आहे? ये रोटी क्या है? हे ही देवाचं वचन आहे. ये भी परमेश्वर का वचन पण है. हा रेहमा आहे. लेकिन ये रेमा है, स्पोकन वर्ड ऑफ गॉड. परमेश्वर के द्वारा बोला गया.
गंगाळाजवळ आम्हाला लिहिलेला शब्द समजतो, पात्र के पास हमें लिखा गया शब्द पण जेव्हा आम्ही समझता त्या है, मेजाजवळ जातो, लेकिन जब उस मेज के सामने हम जाते, पास हम जाते हैं, परमेश्वर आम्हाला त्याचं वचन आमच्यासाठी देतो. परमेश्वर उसका वचन हमारे लिए ते देता है, दुसऱ्यांसाठी नसतं. वो दूसरों के लिए नहीं होता, पर्टिक्युलर माझ्यासाठी परमेश्वर तो रेमा देतो. केवल मेरे लिए ही परमेश्वर वो रेमा आणि देता जेव्हा है. तो रेमा मला मिळतो, और जब वो रेमा मुझे मिलता है, मी तृप्त होतो. मैं तृप्त हो जाता हूँ. आणि मग त्या धूप वेदीजवळ और फिर उस धूप वेदी के पास मी आराधना करतो. मैं आराधना करता आणि हूँ. मगच मी परमेश्वराच्या समक्ष येतो. और फिर बाद में ही मैं परमेश्वर की ही उपस्थिति में आमची जाता हूँ. परमेश्वराने योजलेली आमची आयुष्यक्रम आहे. परमेश्वर ने जो योजना की, ऐसा ये हमारा जीवन का क्रम है. पण जेव्हा आम्ही वेदीजवळ आहोत, लेकिन जब हम वेदी के पास हैं, फक्त याचकाला एंट्री आहे. केवल याजक को ही प्रवेश आणि है. म्हणून पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय 5 वचन आम्हाला सांगतो, इसलिए पहला पत्रस इसका दूसरा अध्याय 5वां वचन हमें बताता है, आम्ही पवित्र याजकगण आहोत, हम पवित्र याजक है, आत्मिक स्वरूपाचे यज्ञ अर्पण करण्यासाठी. आत्मिक स्वरूप का बलिदान करने के लिए. आम्ही परमेश्वराने आम्हाला आत्मिक याजक बनवलेला आहे, परमेश्वर ने हमें आत्मिक याजक पवित्र बनाया, याजक बनवलेला आहे. पवित्र याजक बनाया. 9 वचन आम्हाला सांगतं, 9 वचन हमें बताता आम्ही है, राजकीय याजक आहोत. हम राज चुना हुआ याजक है, जे अंधकारात आहे त्यांना प्रकाशात आणण्याचं काम जो आमच्याकडे आहे. अंधकार में उन्हें प्रकाश में लाने का आणि काम म्हणून हमारे आम्ही पास त्याचे है. सहकारी आहोत, और इसलिए हम उसके काम करने वाले आम्ही हैं, त्याचे कारभारी आहोत. हम उसके काम करने वाले आणि हैं. विश्वासाने त्याने आम्हाला याजकीय सेवा दिलेली और आहे. विश्वास के द्वारा उसने हमें ये राजकीय सेवा दी है. आणि म्हणून और इसलिए आम्ही कशा प्रकारे जीवन जगतो. हम किस रीति से जीवन जीते हैं. आज आम्ही याजक आहोत आज हम याजक हैं, हे आम्ही जाणत आहोत का? ये हम जानते हैं क्या? त्याचं गांभीर्य आम्ही बघत आहोत का? उसकी गंभीरता हम देख रहे हैं आम्ही क्या? याजकीय सेवा करत आहोत का? हम याजकीय सेवा कर रहे हैं क्या? प्रियाने याजकीय सेवा फक्त पास्टरची नाही आहे, प्रियो, याजकीय सेवा केवल पासवानों की नहीं, फक्त मंडळीच्या वडिलांची नाही आहे, केवल कलीसिया के बड़े लोगों की फक्त नहीं, स्वार्थिकाची नाही केवल आहे, सुसमाचारों की नहीं, तर प्रत्येक विश्वासणारा हा याजक आहे. तो हर एक विश्वासी याजक है. प्रियानो, अनेक ख्रिस्ती विश्वासणारे और बहुत से मसीह विश्वासी त्या वधस्तंभाजवळच थांबलेले आहे, उस क्रूस तक के गए हैं, कारण ते ओळखत नाहीत की मी याजक आहे. क्योंकि वो पहचानते नहीं कि मैं याजक हूँ. प्रियानो, आज ही वेळ आहे प्रियो, आज ये समय है, आम्ही ओळखावं हम पहचान ले की आम्ही याजक आहोत कि हम याजक है, आणि आम्ही सेवा करणं और गरजेचं हम आहे. सेवकाई करना बहुत महत्वपूर्ण है. आज आम्ही कशी सेवा करत आहोत? आज हम कैसी सेवकाई कर रहे हैं? पाऊल म्हणतो, पौलुस कहता है, तुम्ही कसं बांधता याविषयी जपा, आप कैसा बांधते हो इसके लिए सावधान रहो, कारण आमची परीक्षा होणार आहे. क्योंकि हमें हमारी परीक्षा होगी. पाऊल म्हणतो, पौलुस कहता है, बांधा, बांधो, जीवन व्यवस्थित बांधा. जीवन को व्यवस्थित बांधो. तुम्ही तुमचं जीवन कसं बांधत आहात आप अपने जीवन को कैसे बांध हा रहे हो, तुमचा निर्णय आहे. ये आपका निर्णय है. परमेश्वर जबरदस्ती करत नाही, परमेश्वर जोर जबरदस्ती नहीं करता. परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वर की इच्छा है की त्याच्या प्रीतीला मी प्रतिसाद द्यावा. कि उसके प्रेम को हम प्रतिसाद दे. परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वर की इच्छा है आम्ही त्याची सेवा करावी. हम उसकी सेवकाई करें. देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर का वचन हमें आमचं बताता है, शरीर आहे त्याचं मंदिर आहे, हमारा शरीर उसका मंदिर है, त्याचं निवासस्थान आहे. उसका रहने का ठिकाना है. आम्ही ते जीवन कसं बांधत आहोत, हम वो जीवन कैसे बांध रहे हैं. प्रियानो, त्याची परीक्षण होणार आहे, प्रियो, उसको जांचा जाएगा, त्याचा न्याय होणार आहे, उसका न्याय होगा, आणि तो अग्नीनं होणार आहे. और वो आग से होगा. पाऊल म्हणतो, पौलुस कहता पहिले है, कोरिन्थी 3 अध्याय 12 वचन, पहले कुरिन्थी 3 अध्याय 12 वचन में, त्याच्या आधी तो म्हणतो, उसके पहले वो कहता है, पाया एकच आहे, तो म्हणजे ख्रिस्त. नींव एक ही है, वो है मसीही. ख्रिस्तावर आम्ही बांधणं गरजेचं आहे. मसीह पर बांधना बहुत महत्वपूर्ण आमचं है. जीवन बांधणं गरजेचं आहे, हमारा जीवन बांधना आमचं महत्वपूर्ण कुटुंब है. बांधणं गरजेचं आहे, हमारा परिवार आमची मंडळी बांधणं गरजेचं हमारी आहे. कलीसिया बांधना. आणि तो म्हणतो, आता ते बांधायला मटेरियल तुम्ही काय और वो वापरणार? बांधने के लिए क्या क्या आप उपयोग करोगे? जेव्हा मला घर बांधायचं आहे, जब मुझे घर बांधना है, आम्हाला ठरवायचं आहे आम्ही कशानं बांधायचं आहे. हमें निश्चय करना है कि किस रीति से हम बांधे, ते कशानं बांधायचं, ते पदार्थ आम्ही वापरायचे आहे, किस चीजों से बांधे, वो चीजें हमें अपनानी है, आम्ही निवडायचे आहे. हमें चुनना है. पाऊल म्हणतो, पौलुस कहता है, या पावर कोणी सोने, रुपये आणि मौल्यवान पाषाण, और इस नींव पर कोई सोना, चांदी या मूल्यवान पत्थर,
लाकूड गवत पेंड यानी बांधतो. लकड़ी घास फूस से बांधता है. 6 वस्तू वापरलेल्या आहेत. 6 चीजें अपनाई गई. सोनं रूपं मौल्यवान पाषाण, सोना चांदी बहुमूल्य पत्थर, लाकूड गवत पेंडा. काठ घास फूस. आम्ही कशानं बांधायचं हे आमचा निर्णय आहे प्रियानो. किस रीति से बांधे ये हमारा निर्णय है. प्रियानो, आज तुम्ही कशानं बांधणार आहात? प्रियो आप किसके द्वारा बांधेंगे. सोनं रूपान मौल्यवान पाषाणानं तुम्ही बांधणार सोना आहात चांदी या बहुमूल्य पत्थर से बांधोगे का लाकूड गवत आणि पेंडा यांनी बांधणार या आहात? काठ घास या फूस से बांधोगे. सोनं रूपाने मौल्यवान पाषाणाची एक इमारत आहे. सोना चांदी या और बहुमूल्य पत्थर की एक इमारत है. लाकूड गवत आणि पेंडा ही एक इमारत और आहे. काठ घास फूस ये एक इमारत है. सोनं रूपाने मौल्यवान पाषाण आत्मिक ख्रिस्ती दर्शवतात. सोना चांदी और बहुमूल्य पत्थर आत्मिक बातें बताती है. लाकूड गवत आणि पेंडा हे दैहिक ख्रिस्ती दर्शवतात. काठ घास या फूस ये दैहिक मसीह बताते हैं. सोनं रूपाने मौल्यवान पाषाण यांची बांधणारे लोक हे श्रीमंत आहेत. चांदी सोना बहुमूल्य पत्थर से बांधने वाले लोग ये धनवान है. लाकूड पेंडा गवत बांधणारे गरीब आहेत. काठ घास फूस से बांधने वाले गरीब है. प्रियानो, सोनं रूपाने मौल्यवान पाषाणानं बांधलेली इमारत ही टिकाऊ आहे. घास चांदी सोना और बहुमूल्य पत्थर से बांधी गई इमारत ये मूल्यवान है. लाकूड गवत आणि पेंडा यांनी बांधलेली इमारत ही नाशवंत आहे. काठ घास फूस से बांधी गई इमारत ये नाशवान है. प्रियानो, सोनं रूपाने मौल्यवान पाषाणानं बांधलेलं घर सोना चांदी और बहुमूल्य पत्थर से बांधा गया घर दिसायला साधा आहे पण टिकाऊ आहे. दिखने के लिए सादा है लेकिन मजबूत है. लाकूड पेंडा आणि गवत याने बांधलेलं घर काठ घास और फूस से बांधा हुआ घर दिसायला लॅमिनेटेड सुंदर आहे देखने के लिए अच्छा है और सुंदर है पण टिकाऊ नाहीये. लेकिन मजबूत नहीं. प्रियानो, आम्ही हे बांधताना मी लक्षात ठेवलं ये पाहिजे बांधते समय हमें ध्यान में रखना चाहिए की आमची परीक्षा कशाने होणार आहे. हमारी परीक्षा किस कारण होगी. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर का वचन हमें बताता है की अग्नीनं परीक्षा होणार आहे. आपकी आग से परीक्षा होगी. सोनाने रूपाने मौल्यवान पाषाण हे अग्नी ज्वलनशील पदार्थ नाहीये. चांदी सोना और बहुमूल्य पत्थर ये आग ये जलने वाला पदार्थ ते नहीं है. आगीनं जळत नाहीत. ये चांदी सोना ये आग से नहीं पण जलेगा. लाकूड आणि गवत आणि पेंडा हे जळणाऱ्या वस्तू आहेत. लेकिन काठ घास फूस ये जलने वाली वस्तु है. आज आम्ही कशानं बांधत आहोत. आज हम किसके द्वारा बांधते हैं. आत्मिक गोष्टीनं आमचं जीवन बांधत आहोत. आत्मिक चीजों से हमारा जीवन बांध रहे हैं. जर मला सोनं रूपान मौल्यवान पाषाणमध्ये बांधायचं आहे, यदि मुझे सोना चांदी या बहुमूल्य पत्थर से बांधना हो मला त्याला किंमत मोजावी लागणार. मुझे उसको कीमत देनी होगी. पण लाकूड गवत आणि पेंडा आहे लेकिन काठ घास घूस को त्याला जास्त किंमत मोजावी लागत उसे नाही. ज्यादा कीमत नहीं देनी होगी. प्रियानो, खरं ख्रिस्ती जीवन आहे प्रियो सच्चा मसीह जीवन है. त्याला किंमत मोजावी लागणार आहे. उसे कीमत देनी होगी. त्याला परिश्रम करावे लागणार उसे आहे. परिश्रम करना होगा. सोनं रूपान मौल्यवान पाषाण सहजासहजी सापडत नाही. सोना चांदी बहुमूल्य पत्थर सहज रीति से नहीं मिलता. आणि म्हणून आम्ही बहुसंख्य लोक काय म्हणतात त्याकडे जाऊ नये. और इसीलिए ज्यादातर लोग क्या कहते हैं उसकी ओर मत जाओ. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं बाइबल हमें बताती है बहुसंख्य लोक नेहमी चुकीचे असतात. ज्यादातर लोग हमेशा गलत होते हैं अल्पसंख्याक लोक नेहमी बरोबर असतात. और थोड़े लोग हमेशा बराबर होते हैं. परमेश्वराने इस्रायलाला ते जास्त होते म्हणून निवडलं नाही तर ते कमी होते म्हणून निवडलं. परमेश्वर ने इस्राएल को वो ज्यादा थे इसलिए नहीं चुना तो वो कम थे इसलिए चुना. 12 जण कनानाला हेरायला गेले. 12 लोग कनान देश को घेरने के लिए गए. 10 खोटे होते, 10 झूठे थे, 2 सत्य होते. 2 ही सच्चे थे. प्रियानो, आज प्रियो आज आम्ही संख्येनं मोठे नसू हम संख्या से ज्यादा नहीं होंगे पण लेकिन आम्ही आत्मिक दृष्ट्या वजनदार असणं हम गरजेचं आहे. आत्मिक दृष्टि से वजनदायी होंगे. डीएल मूडीला आणि एकाने प्रश्न विचारला डीएल मूडी को एक व्यक्ति ने प्रश्न पूछा की तू सेवा केलेली आहेस, तूने सेवा की, तू तुझे लोक कसे मोजतोस. तू तेरे लोगों की कैसी गिनती तो करता है. म्हणतो माझ्याद्वारे तारण पावलेल्या लोकांची संख्या किती आहे और वो कहता है कि मेरे द्वारा उद्धार पाए गए लोगों की संख्या कितनी है. हे पाहण्यापेक्षा ये देखने से बढ़कर ते किती जड आहेत, वो कितने मजबूत है, ते किती परिपक्व वो आहेत कितने परिपूर्ण है, हे पाहणं मी पसंत करतो. ये देखना मुझे अच्छा लगता है. प्रियानो, आज आम्ही आत्मिक दृष्ट्या जड आहोत का. प्रियो हम आत्मिक रीति से बहुत मजबूत है क्या, वजनदायी है क्या. तर
बांधणाऱ्याच्या प्रत्येक काम उघड केले जाईल बांधने वाला का हर एक काम खोला जाएगा आणि प्रत्येकाचं काम कसे आहे और हर एक का काम कैसा है त्याची परीक्षा अग्नी करेल. उसकी परीक्षा आग करेगी. ज्या कोणाचे त्यावर बांधलेलं काम टिकेल जिस किसी का बांधा गया काम बना रहेगा त्याला मजुरी मिळेल. उसको मजदूरी मिलेगी. प्रियानो आज आम्ही ती वेतन आम्हाला मिळणार आहे का? प्रियो आज वो मजदूरी हमें मिलने वाली है क्या? आम्ही कशा प्रकारे आमचं जीवन बांधत आहोत और किस रीति से हम अपना जीवन बांध रहे हैं आज आम्ही विचार करूया. आज हम सोचेंगे. दानिएलच्या पुस्तकामध्ये जेव्हा आम्ही जातो दानिएल की किताब में हम जब जाते हैं बलशेजार राजाच्या बद्दलची एक कथा आहे और अहश्वेरोश राजा के बारे में जो बातें हैं कथा है आम्हाला पाहायला मिळतं हमें देखने के लिए मिलती है की त्यानं देव मंदिरातील वस्तू आणल्या मंदिरों की चीजें उसने लाई आणि ते अपवित्र केले और उसने वो अपवित्र की आणि परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर आला और परमेश्वर का क्रोध उस पर आया आणि परमेश्वराचा हात त्यांना बघितला और परमेश्वर के हाथ ने उसको देखा आणि परमेश्वराच्या बोटाने भिंतीवर लिहिलं और परमेश्वर के लिखा अंगुली ने वहां पे लिखा मने मने तकेल उफारसनी मने मने तकेल उफारसिन आणि तुला थाक पडला और उसे डर प्राप्त आणि हुआ तो आजारी पडला और वो बीमार हुआ आणि मग दानिएलला बोलवण्यात और आलं फिर दानियल को बुलाया आणि गया दानिएलने त्या शब्दाचा अर्थ और सांगितला. दानियल ने उस शब्द का अर्थ तो बताया. म्हणतो मने म्हणजे काय? वो कहता है मने यानी क्या? देवाने तुझ्या राज्याचा काल मोजला आहे आणि त्याचा अंत केला आहे परमेश्वर ने तेरे राज्य का समय गिनती किया है और उसका अंत किया है. आणि तकेल म्हणजे तो म्हणतो और तकेल यानी वो कहता है तुला तागडीत तोलले तुझे तोला गया है आणि तू उन्हा भरलास. और तू कम हुआ. प्रियानो आज जेव्हा आम्हाला परमेश्वर तागडीत तोलेल जब परमेश्वर हमें तोलेगा तराजू में तोलेगा आम्ही वजनदार राहणार आहे का आम्ही हलकं राहणार आहे? हम हल्के रहेंगे या गोश्त एक दिवस परमेश्वर तुम्हाला आम्हाला हेच विचारणार आहे. एक दिन परमेश्वर आपको यही मी पूछेगा तुला तागडीत तोललं मैंने तुझे तराजू में तोला पण तू उन्हा पडलास. लेकिन तू कम हुआ. जर प्रियानो आम्ही यदि प्रियो हम जर आम्ही सोनं रुपये आणि मौल्यवान पाषाणाने जर आमचं जीवन बांधलं सोना चांदी और बहुमूल्य पत्थर से हम अपना जीवन बांधे आमचं तराजू उन्हा भरणार नाही. हमारा तराजू कम नहीं होगा. तो म्हणणार भल्या व विश्वासू दासा. वो कहेगा भले और विश्वासू दास. पण जर आम्ही लाकूड भुसाने गवताने जर लेकिन बांधलं जब हमने काट घास फूस से बांधा हो तही गोष्टीने जर आम्ही जीवन बांधली दैहिक बातों से हम अपने जीवन बांधा ते हो जळून जाणार आहेत. वो जल जाएगा. आणि जेव्हा तो आमचं जीवन तोलेल और जब हम हमारा जीवन तोलेगा आम्ही उन्हा भरणार. हम कम होंगे. प्रियानो तो म्हणणार दुष्ट आणि अविश्वासू दासा. और वो कहेगा कि दुष्ट और अविश्वासू दास आम्हाला तो नरकात टाकणार आहे. हमें वो नरक में भेजेगा. प्रियानो आज परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे. प्रियो आज परमेश्वर हमें यही बता या रहा है. परिस्थितीमध्ये आम्हाला हे सांगत आहे इस परिस्थिति में परमेश्वर हमें यही बता रहा है आम्ही आमचं जीवन कसं बांधत आहोत. हम हमारा जीवन कैसे बांध रहे हैं. प्रियानो परमेश्वर म्हणतो प्रियो परमेश्वर कहता येशू है ख्रिस्त आम्हाला अभिवचन देत आहे. यीशु मसीह हमें अभिवचन देता तो है. आम्हाला वेतन देणार आहे. वो हमें मजदूरी तो देगा. आम्हाला अविनाशी मुकुट वो देणार हमें आहे. अनंत काल का तो मुकुट देगा. आनंदाचा मुकुट वो आम्हाला हमें देणार आहे. आनंद का मुकुट तो देगा. नीतिमत्वाचा मुकुट वो आम्हाला देणार न्याय आहे. धर्म का मुकुट तो आम्हाला देगा. गौरवाचा वो मुकुट आम्हाला महिमा का देणार मुकुट आहे. देगा. तो आम्हाला जीवनाचा वो मुकुट जीवन आम्हाला का मुकुट देणार हमें देगा. प्रियानो आम्ही काय करत आहोत. प्रियो हम क्या कर रहे हैं. कधी नव्हे तेवढा आम्हाला वेळ मिळालेला आहे. कभी कभी न मिलने वाला समय आज हमें मिला है. गेल्या वर्ष आणि हा महिना आम्ही घरामध्ये बसून आहोत. पिछले साल और इस महीने हम घरों में भी बैठे हैं. पूर्वी आम्हाला वेळ नव्हता देवासाठी पहले हमें परमेश्वर के लिए समय नहीं था. पण परमेश्वराने तुम्हाला आम्हाला वेळ दिलेला आहे. लेकिन परमेश्वर ने आपको और मुझे समय दिया आम्ही है. त्या वेळेचा कशा प्रकारे उपयोग करतो. और उस समय को हम कैसे बिताए. आम्ही परमेश्वराने जे आम्हाला संधी दिलेली आहे परमेश्वर ने जो हमें मौका दिया है त्याचा आम्ही कशा प्रकारे उपयोग करत और आहोत. उसका हम किस रीति से उपयोग कर रहे हैं. परमेश्वराने जे आमच्यावर प्रीती केलेली आहे परमेश्वर ने हम पर जो प्रेम किया त्या प्रीतीला आम्ही कसा प्रतिसाद देत और उस आहे. प्रेम को हम कैसे प्रतिसाद दे रहे हैं. तुम्ही म्हणाल आम्ही काय करू शकतो. वो आप कहोगे कि हम क्या कर सकते हैं. प्रियानो येशू ख्रिस्त प्रियो यीशु या मसीह भूतलावर होता इस पृथ्वी पर आया आणि त्या शिमोन लेपर झालेल्या शिमोनाकडे तो घरी होता. और कुष्ठ रोग हुआ जो सिमोन था उसके घर में वो था. आणि एक स्त्री आली और एक महिला आई आणि तिनं ते मौल्यवान तेल त्याच्या पायावर और उसने बहुमूल्य तेल उसके पैरों पर बहाया. आणि येशू ख्रिस्त तिच्याबद्दल म्हणतो और यीशु मसीह उसके बारे में कहता है
हिने माझ्यासाठी चांगले काम केले आहे, इसने मेरे लिए भला काम किया है, तिला जे करता आलं उसको जो करना अच्छा करता आया तिनं ते केलं आहे. उसने वो किया है। प्रियानो, आज आम्हाला जे ख्रिस्तासाठी करता येईल प्रियो, आज हमें जो मसीह के लिए करना हो ते आम्ही करावं. वो हम करें। आम्ही वृद्ध झालो असेल हम बूढ़े हो गए पण होंगे, परमेश्वरानं त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी काम करायला दिलेलं आहे. उस जगह पे भी परमेश्वर ने हमें कुछ काम आम्ही दिया तरुण है। आहोत, हम जवान हैं, परमेश्वर आमच्याकडून काम करू घेऊ इच्छित आहे. परमेश्वर हमारे ओर से काम करना चाहता है। प्रियानो, जर आम्ही विश्वासाने निवडलेले लोक आहोत और यदि हम विश्वास और चुने हुए लोग तर हैं आम्ही त्याचे सेवक आहोत, तो हम उसके दास हैं आम्ही त्याचे याजक आहोत और हम उसके याजक हैं आणि आम्ही त्याची सेवा करावी. और हम उसकी सेवा करें। आम्हाला जे काही करता येईल हमें जो कुछ करना आता है आम्हाला ते करणं गरजेचं आहे. हमें वो करना महत्वपूर्ण है। आणि म्हणून प्रियानो, या वेळेमध्ये इसलिए प्रियो, इस समय में आम्ही परमेश्वराला शरण जाऊया. हम परमेश्वर के शरण स्थान जाएंगे। आपण डोळे बंद करूया. हम अपनी आंखें बंद करेंगे। ही सुंदर वेळ आहे. ये सुंदर समय, परमेश्वराचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे. परमेश्वर का वचन आपके पास आया आम्ही त्याची प्रीती आम्ही बघितलेली आहे. और उसके प्रेम को हमने देखा। त्यानं आपला एकुलता एक पुत्र सुद्धा राखलेला उसने नाही. अपने इकलौते को भी नहीं रखा। प्रीतीचा अर्थच आहे की त्यानं सर्वस्व तुमच्यासाठी दिलेलं आहे. प्रेम का अर्थ ही है कि उसने सब कुछ हमारे लिए दे दिया। आज आम्ही काय देत आहोत आज हम परमेश्वराला? क्या दे रहे हैं परमेश्वर को? आज आम्ही परमेश्वराच्या प्रीतीला कसा प्रतिसाद देत और आहे? परमेश्वर के प्रेम को आज हम कैसा प्रतिसाद दें? आम्ही प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे। हे आमचे महान परमेश्वर, हे हमारे महान परमेश्वर, ह्या सुंदरशा प्रसंगी प्रभू, इस सुंदर समय के समय प्रभू तो आम्हाला देवाच्या वचनातून आम्हाला प्रकट केलं. तूने हमें परमेश्वर के वचन से प्रकट किया। तुझी योजना आम्हाला प्रकट केली. तेरी योजना तूने प्रकट की, जी जगाच्या स्थापनेपूर्वी तू योजली आहे. जो जगत के पहले से ही तूने योजी थी। आम्ही सत्य कर्म करावं हे तू आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच आम्हाला ठरवलेलं आहे. हम सच्चे कर्म करें ये संसार के पहले से ही तूने निश्चित किया। त्यावर आम्ही चालावं. उस पर हम चले, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं. आत्मा की प्रेरणा से हम चले, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही पवित्र चालावं. आत्मा के मार्गदर्शन से हम चले। प्रभू, यासाठी तू आम्हाला प्रभु इसलिए तू हमें चला, आम्हाला सत्यामध्ये चालव. हमें सत्य में चला। तुझं वचन आम्हाला दे, तेरा वचन हमें तुझा दे, रहमा आम्हाला दे, तेरा रहमा हमें दे, तुझी कृपा आमच्यावर सदैव तेरा असो. अनुग्रह हम पर सदैव बना रहे। प्रभू, या भयंकर परिस्थितीमध्ये प्रभु, एक भयानक स्थिति में अनेक लोक आशाहीन असं जीवन जगत आहेत. बहुत से लोग जिनको आशा नहीं है ऐसा जीवन पण जी प्रभु, रहे तू हैं, आम्हाला आशा दिलेली लेकिन आहे. प्रभु तूने हमें आशा दी है। तू आम्हाला तो सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. तूने हमें अनंत काल का जीवन तू दिया आम्हाला त्या है। स्वर्गात बसवलेलं आहे. तूने हमें स्वर्ग में बैठाया है। आम्ही आशाहीन नाहीये. हम आशाहीन नहीं है। जोपर्यंत या भूतलावर आहे, जब तक इस पृथ्वी पर है, जगणे हा मला ख्रिस्त आहे जीना हमें मसीही आणि मरणे हा मला लाभ आहे. और मरना ये हमारे लिए फायदा है। जगत आहे जी रहा हूँ तर मी ख्रिस्तासाठी जगेन, तो मसीह के लिए जीऊंगा, ख्रिस्तासाठी सेवा करेन, मसीह के लिए सेवकाई त्याची करूंगा, इच्छा पूर्ण करेन. उसकी इच्छा पूरी करूंगा। प्रभू, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभु, इसलिए तू हमें सहायता आम्ही कर। अशक्त आहे हम निर्बल है, पण तू शक्तिशाली आहेस. लेकिन तू शक्तिमान तू सामर्थ्य है, आहेस. तू सामर्थ्य है, तू आम्हाला सामर्थ्यानं भरलेला तूने आहे. हमें सामर्थ्य से भरा है। आमचा उपयोग तू करून घे. हमारा उपयोग कर ले, आम्हाला तू घेऊन जा प्रभू. हमें तू ले चल प्रभु। ज्या अंधकारात प्रभू आम्ही होतो, जो अंधकार में जो हम थे, आम्हाला तू तुझ्या प्रकाशात आणलेलं आहे. तूने हमें अपने प्रकाश में ले आया, यासाठी की आम्ही अंधकारात जे लोक आहेत त्यांच्यावर तुझा प्रकाश टाक. इसलिए कि जो अंधकार में है उन लोगों पर तेरा प्रकाश डाले। आमचा उपयोग तू करून घे. हमारा उपयोग कर ले, सहाय्यकरण कृपा कर सहायता और अनुग्रह कर। प्रभू. आज न्यू आगापे मिनिस्ट्रीसाठी मी प्रार्थना करतो. प्रभु, आज न्यूगा पे सेवकाई के लिए प्रार्थना करता हूँ। पास्टर संदीप साठी मी प्रार्थना करतो. पास्टर संदीप के लिए दुआ करता हूँ, सिस्टरांसाठी प्रार्थना करतो. सिस्टर के लिए प्रार्थना पूर्ण करता हूँ, मंडळीसाठी प्रार्थना पूरी करतो. कलीसिया के लिए प्रार्थना प्रभू, करता जे हूँ। पाचारण प्रभू या मंडळीला तू दिलेलं आहे, प्रभु, जो बुलाहट इस कलीसिया को तूने दी त्या है, पाचारणा शोभेल असं त्यांनी चालावं. उस बुलाहट को शोभा दे वैसे वो चले। पाचारण प्रभू पूर्ण करण्यासाठी झटावं. बुलाहट पूरी करने के लिए दौड़ते रहे। यासाठी प्रभू या मंडळीला तू सहाय्य कर. इसलिए प्रभु, इस कलीसिया को तू सहायता या कर, मंडळीला प्रभू तुझी कृपा दे. इस कलीसिया को तू तेरा अनुग्रह दे, आणि प्रभू या मंडळी बरोबर तू सदैव राह. और प्रभु इस कलीसिया के साथ तू निरंतर रहे, या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचा उपयोग तुझ्या राज्याच्या और वाढीसाठी इस कर. कलीसिया के हर एक व्यक्ति का उपयोग तेरे राज्य के लिए तू आणि होऊ दे प्रभू तुझ्या येण्यापर्यंत और होने दे प्रभु तेरे आने तक। तुझ्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे तेरे लिए हम सच्चाई तुझे से, सेवक म्हणून, तेरे सेवक कह के, तुझे कारभारी म्हणून, तेरे काम करी करके, तुझे शेत म्हणून तेरी खेत कह के
तुझी इमारत म्हणून तेरी इमारत आम्ही कहिए प्रामाणिकपणे बांधणारे लोक. और हम सच्चाई से बांधने वाले लोग बने। प्रभू तू सहाय्य कर आणि कृपा कर. प्रभु तू सहाय्य और अनुग्रह कर। ही वेळ तू आम्हाला दिलीस म्हणून तुझे ये आभार. समय तूने हमें दिया है, इसलिए हम तेरा धन्यवाद देते सहाय्य कर आणि प्रभु दया हैं। कर. सहायता कर और दया कर। येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो. यीशु के प्रिय और मीठे नाम से मांगते हैं, आमेन. आमीन। परमेश्वर के नाम को धन्यवाद हो कि बहुत अच्छी रीति से हमने हमारे कलीसिया का नाम तो अगापे रख दिया है, लेकिन उस अगापे शब्द का अर्थ पुराने नियम से और नए नियम से पास्टर जी ने बहुत अच्छी रीति से हमें खोल कर बताया। इसलिए हम कोटि कोटि प्रभु के नाम को धन्यवाद देते हैं और हम धन्यवाद देते हैं पास्टर जी का भी कि जो हमने विनती की और उन्होंने हमारे विनती का आदर किया और आज वचनों के द्वारा बहुत ही उन्होंने हमें उत्तेजित किया कि हम प्रभु यीशु मसीह के आने तक उसने जो हम पर प्रेम किया उस प्रेम को अपने सामने रखकर उसके न्याय के दिनों तक हम बने रहे। इस रीति से उन्होंने हमें वचनों तक लेके गए, इसलिए हम पूरा धन्यवाद हम पास्टर जी का देते हैं।